एवढे वेगवेगळे प्रकारचे साधू आम्हाला एंट्री करताना पहिले ना, बाकीच्या लोकांनी कुंभमेळा पाहिला, पण आम्ही त्यांना येताना पाहिलं. प्रयागराजच्या धर्तीवर जर या साधू संतांनी पाय ठेवलाय तर त्यांचं स्वागत भारी झालं पाहिजे. ही भूमी एवढी पावन आहे की इथं 32 मन सोनं किंवा 40 मन सोनं रोज उगवतं. लोक काय येतात कुंभमेळ्याला? म्हणजे नॉर्मल माणूस तर समजत, आपली कशी समज असतो की आपले जे काही पाप असतील ते धुतले जातील, पण मग जे महाराज लोक आहेत ते काय येतात कुंभमेळ्याला? जे लोक कॉन्टेंटसाठी काही विचारणार, त्यांचे म्हणजे काही साधनं असायची, जे हात वर करून असेल किंवा उभे आहेत वगैरे नाही का, त्यांचे ते त्यांना उलटे सुलटे प्रश्न विचारायचे. 10 मिनिटाच्या कॉन्टेंटसाठी ना त्यांनी त्यांचा इन्सल्ट करायचे समोरच्याचा. म्हणजे खरी ऊर्जा जी होती ती 12 फेब्रुवारीच्या आधी पालखी बसली की आकडे बसणार, म्हणजे आकडे म्हणजे त्यांचे मंडळच. मग ते त्यांचा एक महामंत्री असतो, मंत्री असतो, ते जे म्हणतील तसेच आखे साधू संत वागणार. महाकुंभात न येणारा माणूस आहे ना कधी उपाशी नाही गेला. साधू संतांच्या एरियातला माणूस कधीच गेला नाही. म्हणजे जे IIT बाबा फेमस झाला होता, ते म्हणतात ना मी बाबा नाही, मी शून्याच्या शोधात येईल, नाही का. ॲक्च्युअलमध्ये त्यांचं ध्यान आहे ना, त्यांनी मला फार बायनरीमध्ये शिकवलं. म्हणजे मला ते कन्सेप्ट क्लिअर झाले की बाबा लोक कुठले, आगोरी लोक कुठली. जो इन्सिडेंट झाला मौनी अमावस्येचा 29 तारखेला, सेलिब्रिटीज तिथं बरेच आले होते, तर मग त्यांच्यासाठी काही वेगळी ट्रीटमेंट होते का, की सामान्य माणसासाठी काही वेगळं होतं का? आता काही लोक फेमस पण झाले, जसं की मोनालिसा खूप जास्त फेमस झाली. तिची काय ग्राउंड रियालिटी होती, स्टोरी काय होती तिची? बाबा लोक ईडी दाखवून ते मॅच्युअर होती, पण आपली लोक ईडी होती. तुझ्या लाईफमध्ये काय इम्पॅक्ट पडला समजा महाकुंभमुळे? आपल्या सगळ्यांना योगेश पाटीलचा नमस्कार. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे ट्रॅव्हल आणि तमाशा या आपल्या नवीन पॉडकास्टमध्ये. मित्रांनो, या पॉडकास्टमध्ये आपण ट्रॅव्हल रिलेटेड किस्से आणि गप्पा गोष्टी कवर करणार आहोत. तर आजच्या एपिसोडमध्ये आपण कवर करणार आहोत कुंभमेळा. आता कुंभमेळ्याबद्दल बरेच दिवस झाले आपण सगळेजण ऐकत होतो, पण तिथली ग्राउंड रियालिटी काय होती आणि तिथले एकापेक्षा एक भारी भारी म्हणजे जवळून पाहिलेले किस्से कोणते होते, हे आज आपण एका स्पेशल गेस्टकडनं जाणून घेणार आहोत. तर आजच्या एपिसोडचे आपले स्पेशल गेस्ट आहेत शिवम निकम. तर शिवम, तुझं आजच्या एपिसोडमध्ये स्वागत आहे. नमस्कार. येस. तर सगळ्यात आधी आमच्या ऑडियन्सला तुझ्याबद्दल ऐकायला आवडेल की तुझी काय स्टोरी आहे? नमस्कार, मी शिवम. मी एक सॅटेलाईट इंजिनियर आहे. मी महाकुंभमध्ये तिथे ॲज अ सॅटेलाईट इंजिनियर ड्युटीला होतो. म्हणजे महाकुंभ सुरू व्हायच्या आधीपासून ते पूर्ण महाकुंभ संपेपर्यंत मी तिथेच होतो. आणि मग तिथे असतानाच थोडेसे रील वगैरे बनवले, मग ते व्हायरल झाले. मग लोक आवडीने फोन करायला लागली. मग मी लोकांची हेल्प करायला लागलो की कसं यायचं, काय यायचं. त्यातनं मग माझी जर्नी सुरू झाली. हो, म्हणजे खरं तर आपल्या मराठी लोकांसाठी तो हक्काचा आधार बनला होता त्यावेळेस, की जे पण महाराष्ट्रातून लोक जाणारे होते महाकुंभला, ते सगळ्यांना तू प्रॉपरली गाईड करत होतास व्यवस्थित. तर त्याच्यासाठी खरंच सगळ्यात आधी थँक्यू सो मच की तुझ्यामुळे अनेक लोकांना हेल्प झाली. आणि आता तुझेच एक्सपिरियन्सेस आपण आजच्या या पॉडकास्टमध्ये कवर करणार आहोत. सगळ्यात आधी मला सांग की ज्या दिवशी तुझी पोस्टिंग झाली समजा, तिथं ती तारीख काय होती? तिथं आम्ही 8 तारखेला तिथं अर्ज झालो. फर्स्ट डे होता 8 तारखेला. ओके. 8 तारखेला मग तिथं आमचं बेसिकली फक्त एक नॉर्मल मीटिंग वगैरे झाली. ग्राउंड म्हणजे तिथं सेटअप कसा करायचा किंवा काय जो सेटअप झाला आहे त्याच्या एक सर्वे झाला. आणि त्याच दरम्यान साधू संतांचं आगमन सुरू होतं. म्हणजे 8 तारखेपासून चालू झालं? हो, 8 तारखेपासून 1-2 दिवस आधी सुरू झालं होतं. मला 8 तारखेपासून बघायला भेटलं सगळं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे योगी सरकार असेल किंवा तिकडचं जे सरकार आहे, त्या गव्हर्नमेंटने एक चांगली गोष्ट काय केली होती की जेवढे पण साधू संत येतात तिथं त्यांच्यासाठी वेशीवरनं स्वागत, म्हणजे एकदम स्वागत करून आणलं. जंगी स्वागत होतं. म्हणजे कोण साधू संत रथात येत आहेत, कोण घोड्यावर येत आहेत, कोण म्हणजे एवढे वेगवेगळे प्रकारचे साधू आम्हाला एंट्री करताना पहिले ना, बाकीच्या लोकांनी कुंभमेळा पाहिला की आतमध्ये स्नान कसं असतं, बाकीच्या गोष्टी आखाडे वगैरे, पण आम्ही त्यांना येताना पाहिलं की बाबा ते कसे आले. कोण स्प्लेंडर बाबा म्हणून आले होते आणि कोण स्वतःची गाडी घेऊन आले होते. एक बाबा तर हत्तीवर आला होता, स्वतःची हत्ती घेऊन आले होते. पण मग हे जे समजा ते त्याच्यावरती आले होते ते त्यांचे स्वतःचे होते की गव्हर्नमेंटने त्यांना प्रोव्हाइड केले होते? रथ वगैरे आणले होते ते गव्हर्नमेंटने, त्यांनी स्वागतासाठी, खास स्वागतासाठी दिले. म्हणजे त्यांचा विचार असा होता की इथं येणार आहे प्रयागराजच्या धर्तीवर जर या साधू संतांनी पाय ठेवला आहे तर त्यांचं स्वागत भारी झालं पाहिजे. म्हणजे याच्या अगोदर जसं झालं नाही, याच्या म्हणजे ते आपले अतिथी आहेत. हे आपले अतिथी आहेत, यांच्यामुळे आपला धर्म राखला आहे, तर त्यांचं स्वागत पण त्या लेवलने झालं पाहिजे. त्या गव्हर्नमेंटने तेवढी काळजी घेतली होती. ते बघून एवढं म्हणजे वेगळंच वाटत होतं. म्हणजे आपला गणपती पकडा किंवा आपली वारी असू द्या, त्या वारी असं मी कम्पेअर नाही करत, पण वारीपेक्षा असं वाटतं 100 वाऱ्या मी एकत्र बघितल्या असं वाटत होतं की एवढ्या संख्येने साधू संत येत होते. आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावर वेगळंच तेज होत होतं आगमनाच्या टायमिंगला. म्हणजे वेगळंच तेज होतं की बाबा ते कुठेतरी सुट्टीवर आलेत, की कुठंतरी असे आता आपल्या हक्काच्या घरी आलेत, आम्ही इथं राहणार मस्तपैकी, लोकांशी भेटणार, असं
म्हणजे एवढ्या हक्काने येत होते आणि एवढ्या म्हणजे प्रेम भावनेने येत होते. ओके. पण मग ते येत असताना तुला सगळ्यात भारी कुठले कुठले वाटले होते की असे की जरा युनिक होतं हे समजा? हा, एक अवेंजर घेऊन आले होते. अवेंजर पूर्ण सजवली होती. हां. एक ट्रॅक्टर वगैरे घेऊन आले होते. बाकीचे रथातमध्ये ते येत होते, जे महंत साधू म्हणता येत होते. पण युनिक म्हणजे जे हत्तीवर आले ना, म्हणजे तो हत्ती नाचत होता. हां. नुसतं ते हे पण नाही की बाबा साधू खुश आहेत, ते प्राणी पक्षी ज्यांनी पाळलेले आहेत ना ते पण नाचत होते की आम्ही कुठंतरी येतोय. म्हणजे तो हत्ती चालायचा, चौकात थांबायचा, थोडासा डोलायचा, परत हे करायचा. त्यांच्या म्हणजे पोटलीमध्ये असं हे होतं, फुलं होती, ते हत्ती फुलं काढून लोकांवर टाकत होता. आणि प्रयागराजच्या जी अगोदरची जी जनता होती म्हणजे तिथले स्थायिक लोक, त्यांनी पण एवढं भारी स्वागत केलं ना त्यांचं. म्हणजे ते गल्ली बोळातनं असू दे किंवा ते पुलावर नाही येऊ दे, म्हणजे बेस्ट असं. म्हणजे तो नजारा सुरुवातीपासूनच भारी होता. म्हणजे आज समजा तारीख 8 होती, 9, 10, 11, 12 आणि 13ला महाकुंभ सुरू होणार होता. पण हे जे 4-5 दिवस जे स्वागत चालू होतं, रोज स्वागत चालायचं. एवढ्या संख्येमध्ये साधू यायचे ना, तस रथ जायचा, यांना सोडायचा, तिथनं परत फिरायचा, परत दुसरा सजवायचा, परत ते साधू संतांना घेऊन यायचं. म्हणजे जेवढे पिपा पूल केले होते ना, सगळे फुल असायचे, सगळे फुल. पिपा पूल म्हणजे काय? पिपा पूल म्हणजे जे यमुना नदी आणि गंगा नदी आहे ना, तिथला जो सेटअप आहे, बेसिकली आता सेटअप एक्सप्लेन करतो मी, की एका बाजूने अशी गंगा नदी येते, एका बाजूने अशी यमुना नदी येते. तर त्याच्यावर पलीकडे जायला म्हणजे जो कुंभमेळा भरला होता ते नदी पात्रात भरवला होता. म्हणजे ती जमीन नव्हती, ती तुम्हाला दगडी सापडणार नाहीत. तर त्या नदी पात्रामध्ये 14 किलोमीटर बाय 14 किलोमीटर खास मेला क्षेत्र होता. म्हणजे पात्रातच होतं, नदी पात्रातच होतं, वरनं पाणी अडवलं होतं, थोडंसं फ्लो ठेवला होता. आणि नदी गंगेचं पात्र एवढं मोठं आहे ना की पूल टाकायला लागले होते. मग ते गव्हर्नमेंटने तिथं पिपा पूल म्हणजे तरंगते पूल बनवले होते लोखंडाचे हे टाकून. म्हणजे असं आपण पलीकडे जाऊ शकतो, असे 15 ते 26 असे पूल बनवले होते प्रॉपर. मग प्रत्येक पूल होते ना, जसे मोठे मोठे पिंप होते, त्या पिंपावरनं पूल असे हे पट्ट्या टाकून असे पूल बनवले होते पायी, जसे आपल्या जुना लकडी पूल होता. तर सगळे पूल फुल होते, सगळे पूल. म्हणजे प्रॉपर वेगळाच नजारा होता तो, वेगळाच नजारा. आणि त्यावेळेस तुला काय वाटलं, म्हणजे तुझं काही बोलणं झालं का कुठल्या साधूशी की नेमकं ते कुंभमेळ्याला याय मागचं त्यांचं काय लॉजिक होतं की ते कशासाठी आले होते? ते आता जसं 8 तारीख झाली, 9 तारीख झाली किंवा आम्ही तिथं बसायचो, पहिल्या दिवशीचा आमचा सेटअपचा ह्याच्यात गेला की आम्हाला स्वतःला अख्खा कुंभ मेळा समजून गेला किंवा एरिया फिरायला आम्हाला 2 दिवस लागले. गव्हर्नमेंटचं ऑफिशियल असल्यामुळे तुला काही अडचण नव्हती कुठं काही हे करायचं? हो, मी आपल्याला सगळीकडचा ॲक्सेस होता, कुठेही जाऊ शकत होतो. तर पहिल्या दिवशी आहे ना खास फॉरेनर लोक भरपूर आली होती म्हणजे त्यांच्या स्वागताला. म्हणजे जी आपण 13 तारीख बोलू शकत होतो, म्हणजे 14 तारखेचं पहिलं अमृतस्नान होतं. तर 13 तारखेला सगळे आम्ही रात्री इथं बसलो होतो की बाबा सकाळी आता आपल्याला अमृतस्नानाला जायचं आहे. माझ्यासाठी पण अमृतस्नान खूप नवीन होतं, जातीन स्नानाला वगैरे असं. ठीक आहे, म्हणजे माझ्या मनात मी जेव्हा तिथं गेलो होतो ना, मला कधी साधू संतांना एवढा विश्वासच नव्हता. म्हणजे असं नाही की बाबा की ते असे आहेत किंवा तसं नाही, एवढा विश्वास नव्हता की ठीक आहे. सायन्सचं बॅकग्राऊंड असल्यामुळे थोडंसं असं ठीक आहे. मग तिथं गप्पा चालू होत्या. मग ते एक साधू त्यांना सांगत होते की जर तुम्ही महाकुंभमध्ये आल्यात, कुंभ ते बाकीच्या गोष्टी तर माहितीच आहे, 144 वर्ष वगैरे ते त्याच्यामध्ये नाही जात मी, पण तुम्ही जर इथं आलेत ना, त्यांनी 2 गोष्टीचं महत्त्व खूप सांगितलं. एक गंगा नदीचं महत्त्व सांगितलं की ही भूमी एवढी पावन आहे की इथं 32 मन सोनं किंवा 40 मन सोनं रोज उगवतं. तर त्याच्या मागचं टेक्निकल रिझन पण मी सांगेल. आणि दुसरी गोष्ट, तुम्ही समर्पण व्हा, हे एक दुसऱ्या गोष्टीला सांगत होते. मी आपल्या तिथं बसलो होतो, पण त्याचा अनुभव मला आला नंतर की समर्पण व्हा म्हणजे काय. म्हणजे तुम्ही इथं या आणि तुमचं काम करत राहा फक्त, बाकी गंगा नदी तुम्हाला काय द्यायची आहे ना ते ती मला बरोबर देईल. मग तेवढं ऐकलं, म्हणलं ठीक आहे बघा आपण मग निस्वार्थ भावनेने यायचं. हां, निस्वार्थपणे या, जसं चालले तसं चालू द्यात. म्हणजे असं नाही का जे आहे ते बघा. पहिल्या दिवशी आम्ही क्वार्टर्समध्ये राहिलो, तिथं टेंटमध्ये राहिलो, बाकीच्या गोष्टी राहिलो, कुठं येऊन ठेवले आम्हाला नाही का असं. नंतर आम्ही तिथं जेव्हा आम्ही तिथं समर्पण झालो, मग एक आम्हाला असा अनुभव येत गेले की बाबा काय. मग जेव्हा प्रॉपर आम्ही तिथं समर्पण झालो किंवा मग आम्हाला तिथं समजत गेलं की गंगा नदीचं महत्त्व काय, तिला एवढं प्युअर का म्हणतात. गंगा नदीचं मी आता बोललो की तिथं रोज सोनं उगवतं. याचं काय अर्थ आहे नेमकं? म्हणजे ठीक आहे, तर आत्ता जिथं महाकुंभ लागला होता त्या भागात जर आपण आता बघितलं, जर आधीच्या काळात जेव्हा जे राजे होते प्राचीन काळातलं, की इथं सोनं उगवायचं, म्हणजे तिथली इकॉनॉमी एवढी होती. जर आत्ताचं पण बघितलं आपण, तिथली जर जेवढे पण दुकानं लागली होती आणि जेवढे पण तिथं बिझनेस टाकले होते, त्यांच्या सगळ्यांचं कलेक्शन केलं ना, तर आपण तेवढं 32 ते 40 मन सोनं घेऊ शकतो.
म्हणजे हे त्याच्या मागचं टेक्निकल रिझन आम्हाला समजलं तिथं. हां. म्हणजे ती गोष्ट खरी आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आम्हाला चालताना पण असे पैसे सापडायचे. म्हणजे असं तिथं चोऱ्या मारायचे जे त्यांची वृत्ती असे तिथं व्हायचे, पण लोक असं समर्पणाने तिथं असे व्हायचे, समर्पणाने असे द्यायचे, गंगा माता तुझ्यामुळं आम्ही इथं आहे, तुझ्यासाठी सर्व असं. ओके. आणि महाराजांनी काय सांगितलं समजा गंगेचं आणखी त्याच्याबद्दल मला थोडंसं म्हणजे काय म्हणतो आपण प्राचीन गोष्टीच थोड्या समजून घ्यायच्या की लोक काय येतात कुंभमेळ्याला. म्हणजे नॉर्मल माणूस तर समजत आपली कशी समज असतो की आपले जे काही पाप असतील ते धुतले जातील, पण मग जे महाराज लोक आहेत ते काय येतात कुंभमेळ्याला किंवा गंगा त्यांच्यासाठी का महत्वाची आहे? गंगा महत्त्वाची आहे कारण की जसे आपल्या बॉडीचे व्हायब्रेशन्स असतात, ठीक आहे, गंगा फ्लोमध्ये येत असते. आणि त्यांच्यातले जे त्यांची 12 वर्षाची तपश्चर्या असती आणि बाकीच्या गोष्टी असतील. म्हणजे आता मी तिथं 4-5 साधूंना भेटलो, प्रत्येकाने वेगवेगळं उत्तर दिला त्यांच्या पद्धतीने. आणि गंगा नदीचं महत्त्व म्हणजे की प्युरेस्ट फॉर्म आहे. आता समजा मी तिकडनं एक बॉटल आणली, आता त्याचा पण एक्सपिरियन्स म्हणजे लाईव्ह एक्सपिरियन्स सांगतो. ती मी तिकडनं पाणी भरून बॉटल आणली, तेव्हा ते पाणी गडवळ होतं, पण तुम्ही जर ते ठेवलं तिथं खूप वेळ ठेवलं तिथं, तर ते पाणी साठून एकदम प्युअर फॉर्म, एकदम ट्रान्सपरंट फॉर्ममध्ये तुम्हाला दिसेल ते असं एकदम. तर जसं ते पाणी ऑटोमॅटिक प्युअर होतं, तसंच ते आपल्या बॉडीतली जेवढी इम्प्युरिटीज आहेत ना, की ते असं हळूहळू कमी होतं. निगेटिव्हिटी ते घेऊन जाते असं. आणि तेच पुढं पाणी काशीला जातं. म्हणजे काशीचं पाणी तिथं म्हणे पाप वगैरे तिकडचं आणू नाही शकत आपण, तिथलं म्हणणं आहे त्यांचं की तिकडचं पाणी नाही आणू शकत, तिथे शव वगैरे वाहतात. पण प्रयागराजमधलं पाणी किंवा वर्ण जे गंगोत्रीतनं येतं पाणी, हे खूप म्हणजे डायरेक्ट हिमालयातलं पाणी येत असतं. आणि ते पाणी कायम थंड असतं इथलं. तुम्ही कधी जा, दिवसाचं जा, रात्रीचं जा, ते पाणी एकाच लेवलचं, एकाच टेम्परेचरचं भेटणार तुम्हाला. तर त्या पद्धतीने तसं होतं. आणि दुसरी गोष्ट मध्ये ते आख्यायिका आहेच की तिथं अमृत पडलं होतं, असं बाकीच्या गोष्टी झाल्या, त्रिवेणी संगम झालं. पण अमृत स्नान जे होतं म्हणजे लोक फक्त स्नानाला जात होती, पण खरं अमृत आहे ना, खरं अमृत म्हणजे जे साधू संत होते त्यांचं जे ज्ञान तिथं ते देत होते लोकांना ना, ते खरं अमृत स्नान होतं. जर तिथं लोक जाऊन बसली असती ना की बाबा तिथं 4 गोष्टी त्यांच्याशी नीट प्रश्न विचारले असते, तर खरं अमृत स्नान ते होतं. इथं पाण्यात अमृत स्नान नव्हतं, की त्यांचं ज्ञान होतं, अमृत होतं. पण मग तुझा एक्सपिरियन्स कसा होता समजा? तर नॉर्मली आपण ज्यावेळेस एखादा बाबा महाराज असं इमॅजिन करतो, तर दाढी वाढलेला, भस्म लावलेला, पण यावेळेस थोडंसं सोशल मीडियामुळे जरा वेगळा अँगल पण भेटला. आता जसं की IIT बाबा तो एक खूप जास्त फेमस झाला, तसे बरेच लोक तिथे असतील. तुझ्या एक्सपिरियन्समध्ये कसे महाराज आले समजा की जे वेगळे होते थोडे? म्हणजे दिव्यपासून किरकोळपर्यंत सगळे पाहिलेत. मग आता तुम्हाला ह्याच्यावरची एक स्टोरी सांगतो. म्हणजे आता आमचं रुटीन कसं असायचं, तिथं 80 टॉवर लावलेले होते. आमचं काम होतं की सॅटेलाईटमधनं डेटा घ्यायचा, काउंटिंग आली, आज किती लोक आली, उद्या किती लोक, आम्हाला सॅटेलाईटवरनं समजायचं, म्हणजे टॉवरवरनं समजायचं की तिथं किती डिव्हाइस कनेक्ट झाले. मग लहान पोरांचं म्हाताऱ्यांचं ॲव्हरेज निघायचं. बाकीच्या गोष्टी XYZ होते बोलू शकत नाही. तर संध्याकाळची कामं झाली ना, म्हणजे दिवसाचं 2च वेळा काम असायचं. सकाळी 4:30ला एकदा सॅटेलाईट पास व्हायची, तेव्हा आम्हाला टॉवर अपलिंक करायचे. आणि दुसरी गोष्ट 3:30 वाजता म्हणजे 12 तासांनी सॅटेलाईट यायची, तेव्हा आम्हाला ते टॉवर अपलिंक आणि डाऊनलिंक करायला लागायचे. तर ह्या गोष्टीचं नॉलेज पण ते बाबा लोकांना होतं. हो, म्हणजे एवढे लेवलचे मला तिथं भेटले. मग कसं व्हायचं, 9-9:30 नंतर रात्रीचे बंद व्हायचे, पब्लिकसाठी ते बंद व्हायचे. मग फक्त आम्ही लोक असायचो तिथे. म्हणजे फिरणं वगैरे बंद असेल नॉर्मल. म्हणजे तिथे आखाडे केले होते. आखाडे म्हणजे कसे केले होते, जसे गणपती मंडळ असतात ना, तसे गणपती मंडळासारखे आखाडे करून दिले होते. त्याच्यामध्ये ते राहायचे. आणि त्याच्या बाहेर आर्मीवाले किंवा BSF वाले असायचे, मग ते पब्लिकला सोडत नव्हते. पण संध्याकाळी आम्ही जाऊन त्यांच्यासोबत बसायचो ना, मग एकाला मी विचारलं, बाबा कसं ओळखायचं की बाबा हा साधू खरा आहे का, हा साधू खोटा आहे, नाही का, म्हणजे बरोबर ऑफेंड व्हायचे. म्हणजे त्यांनी एक टेक्निक पण शिकवली की बाबा लोकांना अप्रोच कसं करायचं, ते पण सांगेल मी. मग त्यांनी सांगितलं, बघ बाळा, मग ते ज्यांच्याशी बोलत होतं ना, त्यांची फिजिक्समध्ये PhD झाली होती. बापरे. फिजिक्समध्ये PhD होऊन सगळं होऊन त्यांच्या नावाचे पेटंट आहेत. ते सगळं सोडून ते इथं बसले होते आणि एकदम असे रिलॅक्समध्ये, असे नाही का की अलग निरंजन, आम्हाला काही घेणं देणं नाही, पण गप्पा मार ना, टेक्निकल गोष्टी अशा भारी भारी बोलायच्या ना. मग त्यांनी मला माझ्या भाषेत सांगितलं की म्हणे बघ तुझ्याकडे एक LED आहे. म्हणलं हा, त्या LEDचा प्रकाश केवढा पडेल, म्हणलं एवढा पडेल. मग तुझ्याकडे एक टॉर्च आहे, त्याचा प्रकाश कधी पडेल, एवढा पडेल. तुझ्याकडे हॅलोजन आहे किंवा मोठ्या अशा लाईटी आहेत, त्याचा प्रकाश केवढा पडेल, एवढा पडेल. तसे प्रत्येक साधू संत आहेत ना, प्रत्येक साधू संत एक प्रकारची लाईट आहे. कुणाची लाईट छोटी आहे, कुणाची साधना छोटी आहे, कुणाची साधना मोठी आहे.
पण इमॅजिन कर, मला म्हणले आता विचार कर, हे सगळे लाईट, छोट्या मोठ्या लाईट एका ठिकाणी आहेत, तर त्याचा केवढा मोठा प्रकाश पडेल. त्याने मला म्हणले हा पृथ्वीवरचा छोटा सूर्य आहे ज्ञानाचा म्हणले. डायरेक्ट त्यांनी सांगितलं की बाबा एवढा मोठा प्रकाश आहे ना, मग तुला कोणता प्रकाश घ्यायचा तू घे, तू शोधू नको की हा बाबा साधू खरा आहे का खोटा आहे. तुला जो प्रकाश आवडतो, तुला जे ज्ञान पाहिजे तिथं जाऊन बसायचं. जायच्या आधी नाही का हर हर महादेव बाबा असं करायचं, बोलू का विचारायचं, असा प्रश्न आहे, नीट बसायचं, शांत बसायचं पहिलं तिथं 2 मिनटं आणि मग प्रश्न विचारायचं. म्हणजे सोशल मीडियावर आता झालं म्हणजे लोक कॉन्टेंटसाठी काही विचारणार, त्यांचे म्हणजे काही साधनं असायची जे हात वर करून असेल किंवा उभे आहेत वगैरे नाही का, त्यांची ते त्यांना उलटे सुलटे प्रश्न विचारायचे. ते 10 मिनटाच्या कॉन्टेंटसाठी ना त्यांनी त्यांचा इन्सल्ट करायचे समोरच्याचा, की बाबा एवढ्या वर्षाची ती साधनं आहे, म्हणजे हात वर करून थांबले, खूप फेमस झाले होते. हो, त्यांना पण भेटलोय आम्ही. म्हणजे असं कुठले साधन, म्हणजे छोटे छोटे पोरं पण ज्यांनी संन्यास घेतलाय ना तिथं, त्यांच्याशी वडून त्यांनी आम्हाला खायला घालायचे, एवढे प्रेमळ होते. म्हणजे तुम्ही जर असे साधू होते काय तुम्ही जर तिथं गेलात ना, ते तुमच्याकडे असं बघणार, और महाराष्ट्र से आए हो, डायरेक्ट और महाराष्ट्र से आए हो, और उत्तराखंड से आए हो, असं एवढं. आणि मला म्हणले असं नाही साधू, हे साधू म्हणजे एनर्जी आहे म्हणले, तुला जी एनर्जी तुला मॅच होईल ना तिथं जाऊन बस म्हणले. असं तू चेहऱ्यावरनं जाऊ नको किंवा तू त्यांच्या राहणीमानावरनं जाऊ नको किंवा ते त्यांचा आखाडा किती मोठा आहे, आखाडा बारीक आहे, तसं नाही. कुठं ना कुठं तुझी एनर्जी कनेक्ट होणार, कुठं ना कुठं तुझी विचार कनेक्ट होणार, तू तिथं जाऊन बसायचं मला म्हणले. तर तिथं जाऊन बसा, मग ते ओळखायचे बरोबर. कधी कधी असे साधू होते एकदम डोंगी होते, ते बळच हातात साप बीप घेऊन फिरायचे, असं त्या लेवलपासून पण बघितलेत आणि त्याच्या एकदम एक्स्ट्रीम लेवलपर्यंत बघितले. एकदम म्हणजे जिथं गेले ना आमचे डिवाईस पण चालत नव्हते, हे मी माझ्या डोळ्याने बघितले. आमचे स्वतःचे डिवाईस चालत नव्हते तिथं, त्यांचे म्हणजे एरियामध्ये गेल्यावर. त्यांचे जे काही असेल ऑरा असेल, आमचे डिवाईस बंद पडायचे आणि फक्त गप्पा मारायचो. आणि एवढे प्रेमळ होते ना की तिथं गेलं की तुम्हाला जेवल्याशिवाय सोडणार नाहीत. म्हणजे 2 प्रकारचे साधू होते, एक मागतच होते आणि एक फक्त देत होते. म्हणजे ते जे म्हणले ना समर्पण करा, म्हणजे त्यांच्यासाठीचा खूप मोठा सोहळा होता की बाबा आम्ही 12 वर्ष बाहेर राहतो. ते म्हणले 12-13 वर्ष आम्ही बाहेर राहतो, त्यांचं बाकीच्या गोष्टीमध्ये कधी लक्ष नसतं संसारात किंवा लोकांशी संपर्क नसतो. पण हे 45 दिवस म्हणजे आपला बुद्धाचा जे 45 दिवस आमचे महाकुंभाचे आहेत, ठीक आहे, जो 1 दिवस मानला जातो त्याचा, बरोबर, हा आमच्यासाठी फुल फ्रीडम आहे की आम्ही सुट्टीला आलो आहे. म्हणजे थोडं आपल्या भाषेत सांगायचं झालं की आम्ही सुट्टीला आलो आहे, तुम्ही आमच्याकडे या. म्हणजे आपण त्यांच्याकडे जाणं हा कुंभमेळा नव्हता, नाही का, त्यांना भेटणं वगैरे, पण ते आपल्याला खायला घालणं किंवा त्यांचा आपल्यासाठी पाहुणचार, ते त्यांच्यासाठी पुण्याचं काम होतं. की तेवढेच दिवस ते आपल्यासोबत स्पर्श करू शकत होते. म्हणजे काही लोकांची साधनं असते की सावली पण आवडत नाही, पण अशी गोष्ट होती की ते तिथं तुम्हाला चहा पिल्याच्या तरी सोडणार नाही की बस बेटा आ जाओ बेटो. पण आत्ताची तरुण पिढी आहे ना, तिथं जायची फक्त असं वीडसाठी किंवा बाकीच्या गोष्टींसाठी. पण जर तुम्ही डीपमध्ये बघितलं असतं ना तिथं, तर वेगळंच अमृत होतं ते, वेगळंच अमृत होतं. ज्यावेळेस समजा पहिलं शाही स्नान होतं की किती तारखेला होतं, मला वाटतं 9 तारखेला ना? नाही, पहिलं 14 तारखेला होतं, 14 जानेवारीला पहिलं अमृत स्नान होतं. त्याचा एक्सपिरियन्स कसा होता सकाळी सकाळी तुझ्या आयुष्यातलं? पण ते पहिलंच होतं. म्हणजे कुंभमेळा आमच्या कुठल्याच कुणी बघितलं नाही. आणि कुंभमेळा म्हणजे पहिल्यांदाच तिथं गेलो आणि तिथं थांबलो. 13 तारखेला रात्री, म्हणजे त्या दिवशी फॉरेनर भरपूर होते. आपल्यापेक्षा उत्सुकता आहे ना बाहेरच्या लोकांना खूप होती. मी तिथं जर पाहिलं ना, आपल्या प्रयागराजची पब्लिक आणि जे आखाड्यांची पब्लिक, आखाड्यांचे सोबतचे मॅनेजमेंट आणि आम्ही फक्त 14 तारखेला आम्ही एवढीच लोकं होतो तिथं. सकाळी 4 वाजल्यापासून तिथं अमृतस्नान सुरू होतं. मग त्याचं कसं केलं होतं, जसं आपला लक्ष्मी रोड आहे तसं तिथं तिथं स्नानासाठी एक रोड बनवला होता. जसे गणपती विसर्जनाला जातात तसं साधू संतांसाठी सेपरेट असं लाईनीसाठी लागायचे आणि प्रत्येक पुलावरनं वाजत गाजत यायचे. त्याच्या आधी CRPF सगळं पॅक करून टाकायचे, फक्त रोड मोकळे ठेवायचे त्यांचा. आणि सगळ्यात पहिले ना 4 वाजता एक घोड्यावर एक नागा साधू निघायचे, बाकी कोणच नव्हते निघत. असे 2 नगारे इथं मोठे मोठे असे नगारे लावायचे आणि 2-3 नगारे वाजवत निघायचे. म्हणजे ते सांगायचे की आता आम्ही निघणार आहे, की आता आम्ही निघणार आहे,
मध्ये कोणी असेल, म्हणजे CRPF त्यांचं काम करत होती, हा. पण पॅरलेली ते त्यांचं काम करत होते की तुम्ही तुमचं काम केलं ना की सगळ्यांना बाजूला केलं, आम्ही आमचं काम करणार. तो नगारा वाजवत, म्हणजे जसं आपला ध्वज असतो त्याच्यात ध्वजधारी असतो तसं पुढं निघाला. तसंच ते नगारे वाजवत एक नागा साधू निघायचा, पूर्ण असं अंगाला भस्म वगैरे लावून, पूर्ण नग्न, घोड्यावर बसणार, 2 मोठे नगारे वाजवत वाजत निघणार. आणि त्याच्या मागणं म्हणजे असं दिव्य लोक निघायची ना मागणं, अशी साधू संत, त्यांची स्पीड, ते पण सगळे असे भस्म लावून वगैरे नाही का. आणि मग फक्त हर हर महादेव एकच गरजा तिथं, हर हर महादेव, सनातन धर्म की जय, हिंदू धर्म की जय, नाही का, साधू संत असं असे एवढ्या घोळक्यामध्ये निघायचे ना की तुम्हाला असं कळून पण येणार नाही. म्हणजे जे अशी आख्यायिका आहे ना की पहिल्या स्नानाला किंवा अमृत स्नानाला की जे देवी देवत्या पण खाली येतात, असं म्हणतात की हनुमानजी येतातच तिथं, स्वतः हनुमानजी येतातच, की बाकीचे चिरंजीवी पण हां ते पण येतात. पण तुम्हाला तिथं असं जाणवणार की ह्याच्यामध्ये ना असं काहीतरी वेगळेच व्हायब्रेशन्स आहेत, की हे लोक सामान्य लोक नाही झालेत, पण तुम्हाला असं इल्युजन होणार तिथं. सगळे चालताना सगळे एकसारखेच दिसणार, अरे अरे असं एकसारखेच चाललेत कोणतरी, पण त्यातनं मधनं असं काहीतरी वाटतं नाही का, असं कुठली तरी ओम, अशी ऊर्जा कुठली तरी गेली, अशी फील होते, ते फील होतं तिथं. आणि जोपर्यंत आहे ना, म्हणजे ते ॲक्च्युअलमध्ये होतं की जोपर्यंत साधू संत तिथं होते ना, त्या भूमीमध्ये आहे ना व्हायब्रेशन्स होते, म्हणजे ती एनर्जी तिथं असं जाणवत होती की बाबा इथे आहे काहीतरी आहे. 12 फेब्रुवारीच्या आधी साधू संत रिकामे झाले, अक्षरशः भकास झालं. म्हणजे असं कोणतरी घरातलं निघून जातं ना, अख्खा तो कुंभमेळा फक्त ते स्नानच राहिलं, की फक्त यायचं, आंघोळ करायची, निघायचं, स्नान करायचं, निघायचं, मजाच नाही राहिली. पण ती ऊर्जाच निघून गेली तिथनं. असं म्हणजे खरी ऊर्जा जी होती ती 12 फेब्रुवारीच्या आधीच, म्हणजे 14 जानेवारी ते 12 फेब्रुवारी, ते पण 3 तारखेला स्नान केलं आणि तेव्हाच अर्धी लोक निघून गेली आणि बाकीचे 12 तारखेला निघून गेले असे. आता मला थोडंसं तिथल्या रिॲलिटीबद्दल विचारायचं आहे की समजा अशा बऱ्याच गोष्टी आहेत की ज्या नॉर्मल लोकांनी फक्त ऐकल्या, पण ते काय होतं त्यांना काही माहिती नव्हतं. समजा जसं की पहिलीच गोष्ट म्हणजे आखाडे, की तिथं अनेक महाराजांचे म्हणा, त्यांच्या लोकांचे आखाडे होते, पण ते काय भानगड होते नेमकी? तू तिथं ॲक्च्युअल होतास, तुला काय समजलं त्यातून? समजा आखाडे म्हणजे प्रत्येकाचा एक धर्मध्वज असायचा. ओके. त्या ध्वजाच्या खाली त्यांची पालखी असायची. पण ते सगळं हिंदू धर्माच्या अंडरच होतं समजा? हो, हिंदू धर्माच्या अंडरच होतं. हां. म्हणजे आखाड्याचं मुळच ते होतं. समजा आता आपण एका ग्रुपने गेलो तर आपण एकसारखे कपडे घालतो, किंवा ट्रिपला गेलो एकसारखे कपडे. जसे हे साधनाला लोक जायची अगोदरची, तर त्यांना ॲज अ रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून काहीतरी चिन्ह पाहिजे. हां. तर मग त्यांचं एक धर्मध्वज होता, आपला भगवा ध्वज. ध्वजावर एक चिन्ह असायचं, कधी उंटाचं, कधी हारणाचं, कधी तलवारीचं, असं. तर त्यांचा ध्वज असायचा. जशी आणि तिथे गोष्ट पाहिली की दत्तगुरू म्हणजे आपले दत्तगुरू महाराज आहेत ना, प्रत्येक साधूंच्या मागं तुम्हाला दत्तगुरूंचा फोटो भेटणार. प्रत्येक साधूंचे जे 13 आखाडे आहेत, जे मेन आखाडे, जुने आखाडे म्हणतात त्यांना, जसे आपले महाराज 13 आहेत समजा. हां, नंतर ते वाढत गेले बाहेरचे, पण जे अगोदरपासून जुने आहेत ना ते 13 आहेत. जसे आपले मानाचे गणपती आहेत तसे 13 जुने आखाडे आहेत मानाचे, समजा. मानाचे जे आखाडे आहेत, तर आखाड्याचं आपण सुरुवात करतो पहिला ध्वजापासून. धर्मध्वज, ध्वजाच्या खाली पालखीला सगळे सरेंडर म्हणजे जेवढे पण साधू संत बघितले तुम्ही, त्यांच्या हातात एक तर कमंडलं असतं, नाही तर शस्त्र असतं. बरोबर. ते शस्त्र सगळे जमा करतात तिथं पालखीजवळ. म्हणजे तुम्हाला व्हिडिओ देईल तुम्हाला त्याची. तर असं पूर्ण सर्कल करतात, ती त्यांची देवाची जागा, मध्ये असा ध्वज असतो, ध्वजाच्या कडेला खूप मोठा ध्वज असतो, म्हणजे असं खूप मोठा. तिथं पालखी बसली की आखाडे बसणार, म्हणजे आखाडे म्हणजे त्यांचे मंडळच असे. आणि मग ते छोटे छोटे कुटिया केले होते, त्याच्यामध्ये ते साधू संत राहायचे. मग ते त्यांचा एक महामंत्री असतो, मंत्री असतो, की जे त्यांचे काही हायरार्की असेल तशी. मग ते जे म्हणतील तसेच आखे साधू संत वागणार. ते म्हणले ना आता इथं आज दान करायचं की दान करणार, आज म्हणले तप करायचं तप करणार, असं. म्हणजे अख्खं सरेंडर फक्त दत्तगुरूंच्या ह्याच्यात असं. आणि ते आखाडे मग तसे निर्माण झाले, म्हणजे जसं एक आखाडा, दुसरा आखाडा. त्याचे नावं काय काय होतं बरं? ओके, पंचदशानाम जुना आखाडा, म्हणजे त्यांच्या पद्धतीने जी नावं होती अशी. मग आखाड्यांमध्ये रोज जेवण असायचं. महाकुंभातनं येणारा माणूस आहे ना, कधी उपाशी नाही गेला, आणि साधू संतांच्या एरियातला माणूस कधीच गेला नाही.
कधीच नाही. रोज ज्यांना जेवण असायचं, चालता असे धरायचे, असे टीका लावायचे, असे बसवायचे, जेव खाऊन जा, काय मागायची बी नाही. आणि आशीर्वाद तरी भरायचे, "ए बेटा बेटा खुश रे." असं एकदम म्हणजे आशीर्वाद दिला ना, एकदम मनापासून आशीर्वाद द्यायचा असं. मग आम्ही बसायचो ना त्यांच्याबरोबर, लय मजा यायची. म्हणजे नवीन नवीन गोष्टी शिकायला भेटायच्या, नवीन नवीन गोष्टी अशा शिकायला भेटायच्या. म्हणजे मी विचारलं माणसांचं, म्हणलं बाबा माणसांचे इंटेन्शन कसे ओळखायचे, समोरचा माणूस जर आहे ना आपल्याशी काय बोलतो, बरोबर, की त्याचा हेतू काय तर ते हसायचे. मग त्यांनी मला आहे ना ते म्हणले शिकायचं आहे का, म्हणलं हां. मग पहिल्या दिवशी गेलो, त्यांनी मला ते जेव्हा आपली टी व्हीची जुने केबल लाईट होती माहिती ना, केबल लाईट, तेव्हा केबल गेल्यावर कसा ते मुंग्यांचा आवाज येतो, स्विंग. खर हां, मला 20 मिनटं ऐकवला. तो आवाज ऐकवला म्हणले ऐक. ठीक आहे, कला ना म्हणले काय. परत दुसऱ्या दिवशी गेलो, परत तेच. तिसऱ्या दिवशी गेलो, म्हणलं बाबा आम्हाला नाही का ड्युटीचं काम कमी असतं, तुम्ही मला असं थोडक्यात सांगा. मी ते फिजिकल आम्हाला ना लय त्रास द्यायचं. म्हणजे ज्यांचे PhD झाली होती ना, खूप त्रास द्यायचं. पण ते हक्काने शिकवायचे. इतर लोक काहीतरी मागायला यायचे, आम्ही फक्त ज्ञान मागायला यायचो, की आमच्या घरी प्रॉब्लेम आहे असं आहे. आम्ही फक्त बाबा आज काय शिकाय की असं. मग त्यांनी सांगितलं तू जे ऐकतोय तुम्ही ट्राय करून बघा. आज रात्री झोपायच्या आधी आहे ना त्याला व्हाईट नॉईस असं काहीतरी म्हणतात, ते लावा आणि 20 मिनटं एअरबड्स लावा आणि व्हाईटवाले 20 मिनटं ना 20 मिनटं असं पडून राहा. आणि आधी असं मेंदू असा होतो असं नाही का, आणि मग एका लाईनीत होता असं. ते मला विचारायचे रोज की कसं वाटायचं, काय नाही म्हणलं असं व्हायब्रेट होतं. नाही कला ना. परत रोज विचारायचे मला कसं वाटलं, नाही म्हणलं. मग त्यांना सांगितलं ना असं एक स्ट्रेट असं वाटतंय की असं, ते शांत एकाग्र म्हणू शकतो आपण. ते म्हणले ठीक आहे. मग जशी तुझी बॉडी आहे मला म्हणले तसं तुझ्या बॉडीत अँटीना आहे. म्हणलं ठीक आहे. म्हणले अँटीना म्हणजे नाही का एक्झॅक्टली काय, म्हणून तुझं जर स्पाईन आहे ना, स्पाईन आणि तुझ्या आतमधले न्यूरॉन्स यांना आहे ना पहिलं हलवायचं आहे आपल्याला. जुने जे थॉट्स आहेत, निगेटिव्ह थॉट्स असू दे किंवा वायरिंग वगैरे, जुने थॉट ते घालवायचे पहिलं. नवीन गोष्टी शिकायला तुला जुनं घालून टाकायचं पहिलं सगळं. म्हणून मी तुला असं केलं. ठीक आहे म्हणलं. म्हणलं तर आता तुझ्या श्वासांकडे लक्ष दे. असं जेव्हा श्वास घेशील ना इथपासून ते इथपर्यंत पूर्ण नाही का, ते असं ते काय कुंडलिनी वगैरे ते असं म्हणलं, ते आपण त्यात काय भानगडीत पडणार नाही. म्हणलं तुम्ही फक्त मला असं थोडक्यात सांगा. आणि ठीक आहे म्हणले. मग ते म्हणले तू श्वासांकडे लक्ष दे. म्हणलं ठीक आहे श्वासांकडे लक्ष दे. मी करायचो असं. ते म्हणले तुला जर इंटेन्शन ओळखायचे असेल ना, प्रत्येकाचे इंटेन्शन्स किंवा प्रत्येकाचे थॉट्स आहेत ना ते व्हायब्रेशन होऊन बाहेर पडतात आणि तुमच्या अँटिनातनं बाहेर पडतात. आणि त्याचं प्रत्येकाचं आहे ना तुला कॅच करायचे असेल ना तर ते स्मेल घ्यायचं, फ्रिक्वेन्सीचं स्मेल घ्यायचा. म्हणजे एखादा माणूस तुमच्याकडं अप्रोच करतोय ना, म्हणजे मी ते थोडंसं डिकोड केलं. म्हणजे त्यांचं बोलणं आणि आमचं टेक्नॉलॉजी की मी समजू शकतो. म्हणजे असं ते म्हणले नाही का तुमची फ्रिक्वेन्सी कशी ॲनालॉग असती, बरोबर आहे, अशी ॲनालॉगमध्ये फिरत असते. तसंच सेम एखादा तुमच्याकडे येतोय ना, तुम्हाला भेटायच्या 10 सेकंद आधी किंवा 2 सेकंद आधी त्याच्या मनात एक विचार येतो. एक्झॅक्टली प्रत्येक म्हणजे ह्युमन टेंडन्सी किंवा सायकोलॉजी सांगतो की आता तुम्ही मला भेटलात, अरे आला असा नाही का, अरे आज पॉडकास्ट करू नाही का, बरं आज आलं नाही का, असं. ते जे थॉट्स आहेत ना ते रॅपिडमध्ये बाहेर पडतात. ते तुम्ही स्मेलनी असं स्मेल करायचं. असं नाही की तुम्हाला स्मेल येणार, पण तुम्ही स्मेल केलं ना की तुम्हाला त्यातनं समजणार की त्याचे इंटेन्शन काय. त्याच्या आधी तुम्हाला आहे ना ते व्हाईट नॉईजचं जे होतं ना ते टेक्निक तुम्हाला समजली पाहिजे की तुम्ही ते अलाईन झाले पाहिजे त्या फ्रिक्वेन्सीला, प्रत्येकाच्या फ्रिक्वेन्सीला असे अलाईन झाले पाहिजे. जसे ते बोलले नाही का भरपूर सारे लाईट आहेत, प्रत्येकाच्या तिथनं बॉडीतनं असे लाईन बाहेर पडत असतात प्रत्येकाच्या. त्यांनी पार मला 0पर्यंत असं समजवलं. म्हणजे जे IIT बाबा फेमस झाला होता ते म्हणतं ना मी बाबा नाही मी शून्याच्या शोधात आहे नाही का, त्याच्याबद्दल बोलेल मी. पण ॲक्च्युअलमध्ये त्यांचं ध्यान आहे ना, त्यांनी मला फार बायनरीमध्ये शिकवलं की जसं बोलणं झालं तुझं नाही ना एक्झॅक्टली. म्हणजे आम्हाला माहिती होतं, व्हायरल झाल्यानंतर समजलं की ते हे आहे तसं. पण जसं बायनरीचं जसं बायनरी होतं कम्प्युटरला लँग्वेज 0 आणि 1, कम्प्युटरला हीच लँग्वेज समजते, तशी आपल्या बॉडीला किंवा आपल्या युनिवर्सला आहे ना हे फ्रिक्वेन्सीची लँग्वेज समजते. देवाच्या पल्लीकडं हे आपण दिलेले रूप आहेत ते म्हणायचे. हे आपल्याला माहिती आहेत की असे शंकर असे दिसतात, ब्रह्मा असे दिसतात. पण नाही, तुम्ही त्या लाईन एका लाईनीत जावा,
त्याच्या पलीकडे तुम्हाला काहीतरी दिसेल. म्हणजे त्यांनी ते उदाहरण पण दिलं. आम्ही असं चर्चा चालायची ना म्हणायचं, ते म्हणले उदाहरण देतो म्हणले, तुम्ही जर जेवण बनवत असाल, तुम्ही जेवण बनवत असाल, त्या फ्रिक्वेन्सी जशा आपल्या आजूबाजूला असतात जुन्या किंवा म्हणजे ते अनंत आहेत, म्हणजे अनंत आहेत, म्हणजे ते डिलीट नाही होऊ शकत. तुम्ही जेवण बनवताय आणि तुम्ही समजा एखादी भाजी बनवताय, तुमच्या आतनं आवाज येतो, अरे थोडं मीठ अजून पाहिजे. बरोबर की नाही? बऱ्याच वेळेस इंट्युशन येतात. ते काय असतं, ह्या तुमचं जुन्या फ्रिक्वेन्सी किंवा तुमच्या पुनर्जन्माची फ्रिक्वेन्सी असतात ना, जे अजून पण आले नाहीत तुमच्या बॉडीसोबत, मेमरी म्हणू शकतो याच्यामध्ये तेच असतात. म्हणजे ते जे म्हणतो ना आपण अनंत आहोत, तर ते अशा गोष्टींमध्ये आपल्याला दिसतं. किंवा आपल्याला गाडी चालवताना पण कळतं, नाही मी इथनं गॅपमधनं गाडी घालू शकतो असं. किंवा एक जो आतमधनं जो आत्मा आवाज येतो ना, ते आपल्या पूर्वजांचा आवाज असतो. म्हणजे आपल्या मागच्या जन्माची काही गोष्टी असतील त्याच्याशी रिलेटेड आपण म्हणू शकतो, एक्सपिरियन्स वगैरे. मी एक्झॅक्टली असं एक्सप्लेन नाही करू शकत की जसं त्यांनी मला सांगितलं, पण मी ट्राय करतोय की जसं सांगायचं सिम्पल ह्याच्यात की ह्याच्यात. पण असे वेगवेगळे एक्सपिरियन्स झाले. मग त्यांना विचारायचं, बाबा मी एका प्रोजेक्टवर काम करते ड्रोन्सच्या, माझी एक्सपर्टीज ड्रोन आहे, सॅटेलाईट आहे. त्या बाबांनी मला सॅटेलाईट बनवायला शिकवली ॲक्च्युअलमध्ये. अरे ते एवढा खतरनाक माणूस होता ना, म्हणजे असेच 1-2-3 बाबा होते. तिने सांगितलं की तो असं वापरतो, मग ती XYZ वायर आहे ना, मग तिथं वरती कनेक्ट करतो ना. हा म्हणलं बाबा मी लँडिंग पॅडवर काम करतोय ड्रोनच्या, असं तसं. म्हणजे असं वाटत होतं की मी कुंभमेळा सोडून, म्हणजे मी माझी काम आटपायचं रोजची, सगळा डेटा हे करायचं, बाकीच्या गोष्टी करायचं, आणि रोज संध्याकाळी जाऊन बसायचं तिथं की बाबा असं असं आहे, आज हे शिकायचं आहे. पण त्यांनी पहिले 4 दिवस लय त्रास दिला आम्हाला, नाही का, की त्यांना बघायचं होतं की हे घेण्यासारखं तेवढी आहे का कॅपॅसिटी. मग ते सांगायचे, मग ते सोलार पॅनल आता तुम्ही कन्वर्ट करा याच्यामध्ये, असं तसं. अरे बापरे म्हणलं, म्हणजे अशा गोष्टी होत्या म्हणून मला करमलं. म्हणजे बघ ना, आता जर आपण विचार केला तर बरोबर तुझी फ्रिक्वेन्सी त्याच माणसासोबत अलाइन झाली. जसं तो तुला सांगत होता की तुझी 100 लोक आहेत, पण त्याच्यापैकी कोणासोबत तरी तुझी फ्रिक्वेन्सी आली. सेम तसंच झालं की तुला समजा सायन्सचं बॅकग्राऊंड आहे, टेक्निकल बॅकग्राऊंड आहे, तर तुला बरोबर असाच माणूस भेटला की ज्याची फिजिक्समध्ये PhD, पेटेंट आहे त्याच्या नाव पेटेंट आहे. अरे म्हणलं ते पेपर पब्लिश आहेत त्यांच्या नावावर आई शपथ. म्हणलं ते म्हणतात तू आजा, म्हणजे मला मस्करीत म्हणायचे, झालं की ये नाव ठेव आपण सॅटेलाईट बाबा आजा. पण ते जाताना रडून गेले आम्हाला, नाही का, असे म्हणजे एवढ्या दिवसाचं आम्ही असेच त्यांच्या इथं गप्पा गोष्टी चालायचे, जीव लावायचे, आणि अचानक न सांगता गेले. म्हणजे 12 तारीख होती फेब्रुवारीची ना, सांगितलं. म्हणजे येताना वाजत गाजत आले साधू संत, जाताना कुणाला दिसले नाही. कधी गेले समजलं तेवढ्यात खासियत आहे त्यांची, कधी निघून अलग निरंजन गेले. तेवढं आहे. त्याच्यानंतर आता थोडंसं सेटअपबद्दल बोलूया की सेटअप कसं होतं, कशी कर्मचारी तिथं काम करत होते, किती कर्मचारी होते. सेटअपबद्दल बोलायचं झालं ना, की सगळ्यात पहिले मला आहे ना, म्हणजे ग्रँड सल्यूट द्यायचा येतोय ना सफाई कर्मचारी. म्हणजे जे महाकुंभाला गेलेत त्यांनी बघितलं असेल की त्यांनी बरोबर कपडे म्हणा किंवा काय म्हणा आपण तिथे सोडून देतो बऱ्यापैकी. जे सफाई कर्मचारी होते ना, त्यांनी थोडा पण कचरा काढून नाही दिला, म्हणजे थोडा पण कचरा तिथं टिकून नाही दिला. 24 तास त्यांची क्लिनिंग चालू होती, 24 तास. संगमचं पॉईंट सोडला तिथं तर लोक हेच करत होती, पण बाकीच्या क्षेत्रामध्ये आहे ना, त्यांना स्ट्रिक्ट वॉर्निंग होती किंवा काय, पण त्यांनी त्यांचं काम सगळ्यात भारी कोणी काम केलं असेल ना, सफाई कुंभमेळ्यामध्ये. कुंभमेळ्यामध्ये सफाई कर्मचाऱ्यांनी, म्हणजे त्यांना खरंच सॅल्यूट आहे. कारण की त्यांनी एक एवढीसा पण कचरा आम्ही बघायचं, असं टाकून बघायचं नाही का, डेमो दाखवायला की यायचे उचलून घेऊन जायचे सारखे, म्हणजे तासाला ते डस्टबिन क्लिनिंग करणं त्यांच्यासाठी सॅल्यूट आहे. नंतर होती BSF, CRPF, नंतर UP पोलीस, ती पण त्यांना तर लोकांनी लय परेशान केलं. म्हणजे सगळं जे लोकांचं प्रेशर कोणी हँडल केलं असेल ना तर UP पोलीसनी. नंतर आर्मीचे युनिट होते, इथे तर नेव्हीची लोकं होती, तिथे एअरफोर्सची लोकं होती, सगळे गव्हर्नमेंटचे ऑफिशियल्स होते सगळे. म्हणजे योगी बाबांनी सांगितलं होतं जेवढे बेस्ट आहेत ना मला इथं पाहिजे, मला इथं आमच्यासाठी, म्हणजे तू कशात बेस्ट आहे, तू याच्यात बेस्ट आहे ना, तू इथं पाहिजे, तू कॅमेऱ्यामध्ये बेस्ट आहे, तू इथं पाहिजे. म्हणजे त्यांनी नो कॉम्प्रोमाइज, सेटअपच्या बाबतीत नो कॉम्प्रोमाइज. म्हणजे जिथं खोयापाया केंद्र असू दे, काय असतं ते, म्हणजे खोयापाया केंद्र असे सेक्टर केले होते प्रत्येक. खोयापायाहून म्हणजे कोणतरी हरवलं, अरे हा बरं तेच आता मला पण लक्षात आलं की यार कुंभमेळ्याच्या सगळ्यात फेमस गोष्टीत आपण विसरूनच गेलो की जुन्या काळामध्ये पिक्चरमध्ये पण आपण बघायचो की हरवलं की हरवलाच
त्याच्याशी रिलेटेड काय होतं का खोयापाया? हा, खोयापाया केंद्र आहे ना, म्हणजे तिथं AI कॅमेरे लावले होते. AI कॅमेरे? हा, कॅमेरे लावले होते 1300पेक्षा AI कॅमेरे म्हणजे कसं असतं नेमकं? म्हणजे CCTVचे कॅमेरे असतात आणि 4 ड्रोनवाले कॅमेरे होते जे वाईड लेवलसाठी बघत होते. म्हणजे पूर्ण एरियामध्ये समजा. हा, पूर्ण एरियामध्ये. आणि पूर्ण अख्ख्या एरियामध्ये 1300 2000च्या आसपास कॅमेरे लावले असतील. तर त्याची टेस्टिंगमध्ये आम्ही काय करायचो, स्वतःच टेस्टिंग करायचो आम्ही, की त्याला असं प्रोग्राम केलं होतं, म्हणजे असं डीपमध्ये नाही सांगणार, की तुमचा माणूस जर हरवला आहे तर त्याचा फक्त आम्हाला फोटो द्या. रिसेंटमधला फोटो दे ना, तर पासपोर्ट साईज फोटो द्या. आम्ही त्या सिस्टीममध्ये टाकणार, ते कॅमेरा तिथं शोधणार तो माणूस कुठे आहे, आणि तो फक्त लोकेशन दाखवणार. मग तिथं मग पोलिसांना वॉकीवर सांगणार की हा इथं या कलरमध्ये माणूस. कंट्रोल रूम खूप मोठी होती, तर या रंगाचे कपडे घातलेत की त्याला इथं आणा, आणि कंटिन्यू करणं चालू होते की कोण माणूस हरवला असेल तर इथं या सेक्टरला येऊन सांगा, म्हणजे तिथं सांगणार. पण त्याची टेस्टिंग करायची म्हणजे ना, आम्ही लय मजा घेतली. आणि टेक्नॉलॉजीचं म्हणजे तिथं फार म्हणजे लयच मजा घेतली. आम्ही खोयापाया केंद्राची लपाछपी खेळायचो. म्हणजे आम्हीच हरवायचो. एक टीम आम्ही बळत हरवायचो, एक टीमला आम्ही शोधायला लावायचो. म्हणजे एवढी टेस्टिंग टेस्टिंग करताना, म्हणजे जेव्हा लोक गर्दी कमी असेल त्यावेळेस ठीक आहे, समजा त्यावेळेस होऊ शकतं. पण जास्त गर्दी झाली, जास्त गर्दीमध्ये पण आम्ही कुंभमेळ्यासारख्या ठिकाणी मग तिथं आम्ही गर्दीत हरवायचो मुद्दा म्हणून. कारण की तो AI सिस्टीम आहे ना, ती ट्रेन होत होती एवढं. म्हणजे एका ठिकाणी समजा करोडोची लोक येतात एका दिवसात, समजा 1 करोड लोक तिथं अवेलेबल असतील. सिस्टीमसाठी पण नवीनच आहे. बरोबर आहे ना, कुठल्याही गोष्टीसाठी आहे. म्हणजे एका सिटीमध्ये एवढी लोक एका पॉईंटला 1 करोड लोक, हे सगळ्यांसाठी नवीन आहे. म्हणजे जे फ्लॉज किंवा प्रोस असतील, हे काय असेल, पण हे सगळं पहिल्यांदाच होतं. मग आत्ता ती टेक्नॉलॉजी एवढी ॲडव्हान्स झाली ना, की ते पण ट्रेन होत असेल ना स्वतःला, ते ट्रेन करत असेल कंटिन्यू. आम्ही बळच कपडे बदलायचो, रूप बदलायचो, नाही पण शोधायचं ते, म्हणजे सापडायचे. ॲक्युरेसी होती, 98% ॲक्युरेसी होती त्याची, पण सापडायचे. अरे वा. तरी म्हणजे हरवले फार कमी लोक असतील. कोण नाही हरवलं, कोणीच नाही हरवलं. बळच एखाद्याला वाटलं म्हणजे आपण समजू शकतो स्वतःहून निघून गेले असतील किंवा काय, त्याचं आहे. पण तो पण एक किस्सा आहे, स्वतःहून पण निघून त्याच्यासाठी पण लोक येत असतील. त्याच्यावर रील पण निघाले होते ना, तुम्ही ते टेक्नॉलॉजी रील बघितली असेल. माझी बायको 3 वेळा हरवली, 3 वेळा शोधून दिली. रील बघितली असेल बघा, एक माणसं म्हणतो काय म्हणे, मी बायको 3 वेळा मग 2 हरवली मी, पण सरकारने परत शोधून दिली. असे रील बनायला लागले तिकडे. बरोबर. तुझा कॉन्टेंट कसा चालू झाला? तू ज्यावेळेस समजा तुझ्या डोक्यात कसं काय आलं की आपण आता हे सोशल मीडियावरती शेअर करू, काय हेतू काय होतं त्याच्यामागं? समर्पण. म्हणजे मी माझ्या कधीच मनात नव्हतं की असं बनवावं किंवा नाही का सोशल मीडिया जॉईन करावी. जसं पहिला आमरसना होतं, माझी एक रील व्हायरल गेली, ती महाराजांची रील व्हायरल गेली, त्याला म्हणजे आता मिलियनमध्ये व्ह्यूज आहेत. त्याच्यानंतर मग ती MH12वाली रील व्हायरल गेली, ती गाडीवाली, ती MH12 MH14वाली रील व्हायरल गेली. मग हळूहळू मग लोकांचा रिस्पॉन्स यायला लागला. म्हणजे जिथं माझे फॉलोअर्स किती 400-500 होते, 700, ते वाढत गेले. मग लोकांनी स्वतःहून मला अप्रोच करायला लागले. आणि तू डायरेक्ट नंबर पण दिलेला होता की काही लागलं तर समजा मला कॉल करा, तेच अप्रोच करायला महाराष्ट्रातल्या लोकांसाठी. तर मग मी नंबर दिला की मी सांगितलं असंच आहे. पण एवढा जास्त रिस्पॉन्स भेटेल मला वाटलं नव्हतं. म्हणजे पब्लिकमुळं, म्हणजे आपल्या लोकांमुळं मी तिथं एवढं व्हायरल झालो. आणि मला आनंद आहे की मी त्यांची म्हणजे मदत करू शकलो की यायचे, अरे हॅलो दादा, अरे मला यायचे, म्हणलं या, अरे दादा असं असं आहे, म्हणलं ठीक आहे या. आणि कुणाला माहीतच नव्हतं की मी तिथे डिफेन्समध्ये कामाला आहे. कोणाला वाटत असेल तू क्रिएटर आहे, सोशल मीडियासाठी गेलाय. ज्यांना जे ओळखीचे त्यांना माहिती होतं, ज्यांना माहीत नाही ना म्हणायचे हॅलो, अरे माझ्यासाठी एक रूम बुक कर रे. अरे म्हणे तुम्हाला माहिती का मी कोण आहे, माझी यायची. आणि कधी कधी अशी जे ऑडियन्स म्हणजे सॉरी, म्हणजे तुम्हाला असं नावं नाही ठेवतं ना, एक असे पण किस्से आहेत. मी ड्युटी करून खूप दमायचो, झोपेत असायचो. म्हणजे एवढा हक्काचं झालं होतं ना त्यांचा, कधीही फोन करायचे, म्हणजे अरे मी तब्येत खराब आहे, मी झोपलोय नाही का तेवढं, नाईटची गेली, म्हणजे ते जाऊ दे, मी आता तर इथं आलोय, मला कसं यायचं सांग. एवढे हक्कानी बोलायचे, बरोबर जाऊ दे म्हणायचे. मग यायचे आणि मला पण तिथं बरं वाटायचं. रोज तिथं भया लोकांसोबत राहून तिथल्या लोकांसोबत असं कंटाळा येतो. पण आपल्याकडची लोक आली ना,
आवडीने भेटायला यायची तिथं हा. आणि खायला आणायची किंवा बाकीच्या गोष्टी असू दे, म्हणजे आवडीने भेटायचो आम्ही त्यांना. हो ना. म्हणजे एवढंच आहे की माझ्याकडनं त्यांची सेवा झाली ना, जसं पहिल्या दिवशी मामाला म्हणलं की समर्पण हो, गंगा माता तुला काय काय देईन तुला माहित सांगता नाही. नाही. तर गंगा मातेने मला तिथं शौर्य दिली. आणि आपण पण मे बी त्याच्यामुळेच भेटलो, हा नाही तर आपली पण भेट किंवा हा पॉडकास्ट जो जातोय हा तो मे बी गंगा मातेचाच आशीर्वाद असेल गंगा की मातेचा आशीर्वाद आहे. तेच म्हणलं समर्पण. महाकुंभ म्हणजे समर्पण होतं एका शब्दात जर सांगायचं झालं ना. आणि एवढ्या मागचं जे काही श्रेय आहे ना ते फक्त आमच्या सह्याद्रीला. म्हणजे आत्ता जे मी काय झालोय की मी माझ्या क्षेत्रात पण असू दे, डिफेन्समध्ये असू दे किंवा कडले असू दे, मला आधीपासून म्हणजे गडकिल्ल्यांची आवड आहे. माझे आत्तापर्यंत नाही म्हणलं तरी 150पेक्षा जास्त ट्रेक्स झालेत, महाराजांचे किल्ले फिरून झालेत. जेव्हा सोशल मीडिया नव्हते त्याच्या आधीपासून आम्ही म्हणजे बापरे. तेव्हापासून आधी किल्ले करतो मी, गडावर फिरायला जायचो. जो सह्याद्रीमध्ये मला दृष्टिकोन भेटला ना की किल्ले फिरणं, आणि सह्याद्रीमध्ये पण अशाच प्रकार आहेत गड पुरुष म्हणून, ते आपल्याशी बोलायचे, किल्ल्याचे दगडी आपल्याशी बोलतात, किल्ल्याची बुरुजं आपल्याशी बोलतात, असं ते जाणून घ्यायचं असतं. मग त्या लाईनमध्ये आम्ही राहिलो कायम की बाबा किल्ले आहेत ना तर मी कुठेही जाऊ शकतो. तर मग किल्ल्यांमुळे मला फायदा झाला. काश्मीरची पोस्टिंग आहे, आम्हाला काय नाही फरक पडत. भीती निघून गेली ती. हा भीती निघून गेली. तू खरंच 150पेक्षा जास्त किल्ले फिरला. हो आमचं म्हणजे दुर्गाराज प्रतिष्ठान म्हणून हे कर्वे रोडला आपलं आहे, आपण गड किल्ल्यांचे रेप्लिका बनवतो, म्हणजे 4थी पिढी आहे. तर तिथं आम्ही आधी अभ्यास करतो आणि आहे तसा किल्ला लोकांपर्यंत नाही का निशुल्क असं पूर्ण बनवतो, एक्झॅक्ट रेप्लिका. आणि मग म्हणजे दिवाळीमध्ये बनवतो आपण आणि लोक येऊन तिथं व्हिजिट करून जातात. आणि मी किल्ल्यांच्या ह्याच्यामध्ये राहिलोय ना त्याच्यावरती आपण एक सेपरेट पॉडकास्ट खरंच नक्कीच ते पण एक्सपिरियन्स ऐकायला आवडतील आपल्याला. ते तर किल्ले भन्नाटच आहेत, म्हणजे ते ह्याच्यामध्ये हेच नाही करू शकत. पण ते मला आभार सह्याद्रीचे मानायचे. सह्याद्रीमुळे मी आता आहे, जे काय आहे ना ते सह्याद्रीमुळे. फक्त आई वडील आहेच म्हणजे असं, पण सह्याद्रीमुळे मी काय. ओके, आता आपण परत कुंभमेळ्यावरती येऊयात. आता थोडेसे इंटरेस्टिंग मुद्दे घेऊयात. समजा की यावेळेस पहिल्यांदा असं झालं होतं की सोशल मीडियावाले जास्तच इन्फ्लुएन्सर्स तिथे गेले होते, तर त्याचे काय किस्से आहेत? समजा की काही लोक फेमस पण झाले त्याच्यातून, जसं की मोनालिसा झाली, IIT बाबा पण तेच एक हे आहे समजा. त्याच्यानंतर ते हातवरती केले ते पण लय फेमस झाले, चिमटा बाबा. चिमटा बाबा. तसे काही किस्से ऐकायला आवडतील आम्हाला. चिमटावाले बाबा आहेत ना, ते लय वाडी होते. म्हणजे जेवढे फेमस नाही आले ना तिथं रोजचं आमचं तिथं असायचं. नाही जसं तुम्हाला म्हणलं काय काय साधू संत असे आहेत ना की त्यांना सरकारने बनवून दिलंय आखाडे वगैरे, पण ते बाहेर ताडपत्री टाकून राहणार. ते चिमटेवाले बाबा आहेत ना त्यातले होते. नकोय बाबा आम्हाला, त्यांना असं यातल्या गोष्टी नको आहेत, आम्ही राहणार. पण बाबा लोक अशी वाढी होते ना की ते असे एकदम कधी कधी लहान पोरासारखे वागायचे, नाही तर कधी कधी एकदम नाही का एकदम जसं काही शंकराशीच बोलतात नाही का, 2 मिनिट रुक बात चालू आहे असं. अरे बापरे. असंच म्हणजे तिथं चिमट्यावाल्या बाबाची अजून एक केस सांगतो. त्याने एकदा एवढा मोठा फुगा आणला, एक फुगा भेटला म्हणजे त्याच्या हाईट एवढं तिथं फुगे विकायचे ना. त्याने फुगा आणला आणि बाहेर लावून ठेवला आणि पळत लोकांची मजा घेत होता. त्याला कोण प्रश्न विचारायला आला ना, ये हमारे बाबाजी फुगे लावण्याचं, इनसे बात करो. तो इन्फ्लुएन्स लोकांची एवढी मजा घ्यायचा ना. म्हणजे इतर लोकांनी म्हणजे बाबाला जसे मी म्हणलं त्यांचे महामंत्री आहेत नाही का, त्यांना सांगितलं होतं की त्याला मारू नका, म्हणजे पब्लिकला मारू नका, त्याचं सांगितलं होतं. बरोबर. पण इन्फ्लुएन्स लोक म्हणजे जे लोक यायचे जास्त काही प्रश्न विचारायचे, म्हणजे त्यांना सेन्सच नव्हता, त्यांना फक्त कॉन्टेंटशी मतलब होता, त्यांना काढून घ्यायचं होतं काहीतरी बळच काहीतरी विचारणार किंवा विचित्र प्रश्न विचारणार, मग खायचे मार. बिंदास मार खायचे. मग ते एक पोरका पण चालले होते, एक पोरका त्या कडेले असं हात वर करून गेलं, त्याला पण दिले ठेवून जोरात. ती रील व्हायरल झाली. आणि त्यांनी फुगा आणला होता, तर फुगा लावून मग ते लोकांची मजा घ्यायला शिकले. लोकांनी त्याची मजा घेत होते ना, मग ते लोकांची मजा घ्यायला शिकले. म्हणजे ये हमारे बाबा आहे, फुगेवाले बाबा, इनसे बात करो, असं तसं. आणि मग नंतर त्यांनी ते चिमटा त्यांचा USP गेला की मग चिमट्याने आशीर्वाद देत होते. तसे मग असे होते. गिटारवाला बाबा होता एक, गिटारवाला बाबा होता, ते आलं ना फुल मैफिल जमवायचा, गाणी बिनी म्हणायचा. एक ट्रॅक्टरवाला बाबा होता, तो ट्रॅक्टरवाला बाबा एवढा भारी होता ना की त्यांनी ट्रॅक्टर आणला होता, तो नवीन ॲडमिशन होता. म्हणजे कसं होतं, जे नवीन संन्यास घेतात त्याला काहीतरी एक योग करायचं, त्यांचं काय असेल की समजा तू उभं राहणार आहे किंवा हट योग असेल किंवा नाही का, तर त्याने धरलं ट्रॅक्टर, तो घेऊनच आला होता. म्हणजे ट्रॅक्टर म्हणजे तो म्हणला मी संन्यास घेणार तर माझ्या ट्रॅक्टर संगच घेणार. मग माहितीने सोडली होती, पण त्याला त्याच्यामध्ये काय करायचं असेल, त्याने 2 साऊंड लावले होते,
ट्रॅक्टरवर असं बसायचं, मी देतो तुम्हाला व्हिडिओ ती. ट्रॅक्टरवर असं बसायचा फुल असं दिगंबरमध्ये, आणि फुल महादेवाची गाणी लावायचं, स्वतः बी नाचायचं आणि लोकांना बी नाचायला लागायचं असं. त्याच्यानंतर एक गाडीवाला होता बघ, जुनी गाडी होती त्याच्याकडे. हा, मारुती 800 सारखी गाडी, ते पण होते. कबूतरवाले होते. स्प्लेंडरवाला बाबांनी आम्हाला जेवण घातलं होतं तिथं होते, ते आम्हाला स्वतः जेवण घातलं. आणि अनुभव म्हणजे कसे, आम्ही दान करायला जायचो ना, आम्ही काय ठरवलं होतं की आता जाणार आहेत 12 तारखेला, आम्हाला समजलं होतं की आता हे थांबणार नाहीत, की आम्ही ठरवलं की यांना सगळ्यांना संत्री वाटायची किंवा फळं वाटायची जाताना अशी होतील. जे ॲक्च्युअल साधं होते त्यांनी घेतलीच नाहीत. आम्ही म्हणलं काहीच नको ते म्हणले आम्हाला, आणि जे असे नको होते ना तिने वडून घेतली. पण त्या टायमिंगला पण एकाला मी प्रश्न विचारला, आप कब जा रहे हो, तर त्याने नाही भारी उत्तर दिलं मला, म्हणे मैंने आपको कब का छोड़ दिया है, आप क्या पूछ रहे हो मुझे, मैंने आपको कब का छोड़ दिया है. असे म्हणजे एकदम डीप. हा एकदम. तिथं 2च सेक्टरले भारी होते, सेक्टर 19 आणि सेक्टर 20, म्हणजे स्वस्तिकद्वार आणि डमरूद्वार. याच्यामध्ये जर तुम्ही फिरलात ना, 2 प्रकार होते तिथं. ते बाबा लोक असे पूर्ण कायम ते ट्रान्समध्ये असायचे, याच्यामध्ये वीडमध्ये नाही का. तुम्ही तर नॉर्मल चालत जरी गेलात ना मधनं, तुम्ही सेक्टर बाहेर पडेपर्यंत तुम्ही आलात निरंजन असं नाही. ओल वाईब मध्ये तिथं एंट्री केली 1 दीड पर्यंत तुम्ही बंड आहे. म्हणून आम्ही कसं जायचो रात्रीचं किंवा दिवसाचं असं जायचं ना, मग त्या टायमिंगमध्ये नॉर्मल असायचं. नाही तर तुम्ही 6च्या संध्याकाळी 6 ते 9च्या दरम्यान गेलेत ना, आलं तुम्हाला महादेवच दिसणार. तू विचारलं नाही का एखाद्या बाबाला की यार हे गांजा का महत्वाचं आहे, म्हणजे काय असेल, म्हणजे बाबा लोक काय त्याच्यात जास्त हे करतात? विचारलं ते त्यांचं ते आयुर्वेदिकचं त्यांनी रिझन दिलं. पण ते म्हणले कॉन्सन्ट्रेशनला त्यांना मदत होतं. आणि जसं तुम्ही ऐकलेत की बाबा लोक असेच राहतात तपमध्ये, ह्याच्यामध्ये उघडे असतात, बरोबर, तेवढी घालत नाही. तसं काही नाही, तसं काही रात्रीच्या मध्ये अंगावर घेऊन झोपायची तिथं. ते त्यांना विचारलं बाबा, म्हणलं आम्ही त्याला ऐकलंय तुम्ही नाही का तुम्ही काहीच कपडे घालत नाही, आणि म्हणजे म्हणलं ना ते फिजिक्सवाले बाबा दुसरे बाबा, म्हणलं तुम्ही काहीच हे करत नाही असं नाही. ते म्हणले बाळा ते फक्त साधने पुरतं असतं. जेव्हा ते साधनेला असतील त्यावेळेस ते तसे, त्यांची साधना 12 वर्षाची असते. चिमट्यावाल्या बाबाने पण तसं सांगितलं होतं की मी आता इकडे आहे तर मी नॉर्मल आहे. हा नॉर्मल आहे. ते मस्त गोदडी बिदडी घेऊन झोपायचे, ब्लँकेट वगैरे त्यांना सरकारने दिले होते. असं म्हणजे मला ते कन्सेप्ट क्लिअर झाले की बाबा लोक कुठले, आगोरी लोक कुठली, नागा लोक टाइमपासवाली. एक ती बाहुली घेऊन आली होती, दिसते ती बाहुली म्हणजे आम्हारे असं आहे तसं आहे, कल क्या अवतार आहे, ते एक वाडीवरचे. बरं, आता थोडंसं सिरियस टॉपिककडे येऊयात की जो इन्सिडेंट झाला समजा कुंभमेळ्याचा, त्याच्यामुळे पण थोडासा निगेटिव्ह इम्पॅक्ट झाला. तर काय होते त्याची रियालिटी, काय होती ग्राउंड रियालिटी काय होती? जो इन्सिडेंट झाला मौनी अमावस्येचा 29 तारखेचा, ते ॲक्च्युली ते दिवसाचं महत्त्व होतं, ते रात्रीचं नाही का. मौनी अमावस्येच्या दिवशीचं जे ॲक्च्युअल जे ग्रह लाईन जे काय असेल तर सगळ्यात मोठी चूक काय झाली होती की सगळे पिपा पूल बंद होते. त्याच्या आधीपर्यंत पिपा पूल चालू होते ना, तर इकडनं तिकडनं फ्लो होता गर्दीचा. ते लोक कशी यायची त्या पॉईंटवर झोपायची, संगम नोसच्या इथे येऊन झोपायची, मागचं पब्लिक यायचं हे होल्ड करायचं. आणि त्याच्या आधी पद्धत कशी होती, जेव्हा साधू संत लक्ष्मी रोड म्हणजे आपला जो लक्ष्मी रोड होता म्हणजे एक्झाम्पल त्या रोडने जेव्हा जात असेल साधू संत सकाळी 4च्या स्नानाला किंवा 4 वाजता, त्या पब्लिकसाठी स्नान बंद असायचं 29 तारखेच्या आधीपर्यंत. म्हणजे महाकुंभचे नियम नेहमी बदलायचे जसं इन्सिडेंट सिच्युएशननुसार. तर तसं तेव्हापर्यंत होतं की जेव्हा साधू संत जातील ना तेव्हा आपण स्नान नाही करायचं. पब्लिक असं बाजूबाजूला थांबायचं, वाट बघायचं. मग बॅरिगेटिंग केले. सगळ्यात मोठं पॅनिक सिच्युएशन का झाली की सगळे पिपा पूल बंद झाले. जेवढे पुलाचा फ्लो होता ना तो बंद झाला, कारण की साधू संत निघायचे होते, म्हणजे त्यांना आपण दोष नाही देऊ शकत. ते बंद झालं. तिकडचं पब्लिक तिकडं अडकलं, गंगेच्या पलीकडचं पब्लिक गंगेच्या तिकडं अडकलं, इकडचं पब्लिक सेक्टर 3वाले इथं, आरेलवाले आरेलच्या साईडला अडकले. आणि इनकमिंग पब्लिक जसे ट्रेन येते ते सेक्टर 3 आणि 4 मध्येच जास्त फ्लो राहिला. की बापरे, की समजा ट्रेन थांबली आहे ना, आपल्या सेक्टरमध्ये रेल्वे स्टेशन होतं, की पब्लिक उतरलं की इकडेच येणार, त्यांना ऑप्शनच नाही राहिला दुसरा. त्यावेळेस जरा लोकांची गर्दी पण जास्त वाढली होती मौनी अमावस्येमुळे. मौनी अमावस्या खास त्याच्यासाठी, म्हणजे की त्यांना वाटत होतं की आम्हाला मौनी अमावस्येचं स्नान पाहिजे. ते ॲक्च्युली होतं साधू संतांसाठी, पण ते लोकांना त्यांची श्रद्धा. मग अर्धी लोक झोपली होती, अर्धी लोक तिथं होती. मग तिथनं एक नोटीस आली की लोकांना स्नान करा, निघायला सांगा. मग ते जे काही ऑथॉरिटी होते त्यांनी उठवलं. मग थोडंसं पॅनिक झालं. त्याचा फायदा XYZ कुठल्या लोकांनी घेतला असेल.
आणि मुळात गैरसमजात सगळं झालं. म्हणजे काही अशी अफवा वगैरे पसरली होती का, नेमकं काय झालं होतं? सगळं तर तू सांगू शकत नाही, ते मी समजू शकतो, पण एक अंदाज समजा, वरच्यावर समजा. म्हणजे अफवा अशी पसरली होती की थोडक्यात की आता बंद झाले, तुम्ही घरी जा. पटकन स्नान करा, पटकन स्नान करा असं. त्याच्यामुळे लोक चिडले असतील की आम्ही इतके लांबून आलो बुवा. ॲक्च्युअलमध्ये तो इन्सिडेंट होता ना. आता इमॅजिन करा, एवढ्या लांबनं लोक येणार. कुंभमेळ्याचे एरियाज 8-10 किलोमीटर मेळा क्षेत्र, रेल्वे स्टेशनपासून 4-4, 5-5 किलोमीटर आतमध्ये पायी चालत येणार. आणि गव्हर्नमेंट म्हणते की स्नान करा निघा, म्हणजे येणार कधी, थांबणार कधी, म्हणजे लोकांचा स्टॅमिना पाहिजे ना. हो ना, मानसिकता. एवढं सगळं सहन करून माणूस इथपर्यंत येतो आणि इथं काही काम नाही होते, परत हे करतात. त्याच्यामुळे काही लोकांनी अपोज पण केला असेल, झोपली होती. आणि ते रात्रीचाच टाइम होता ना, म्हणजे असं 2-3च्या दरम्यान झालं. असं म्हणजे झालं कसं, आम्ही 155 नंबरच्या पूलपाशी तसं झालं. आम्ही 284. तू कुठं होता त्यावेळेस? तिथं 284 पूल नंबरची होतो मी. होतो ते बिबेवाडीचा एक पोरगा होता आणि एक लेडीज होती. एका म्हातारीने असं धरलं होतं मला तिथं, असं ते याच्यामध्ये, म्हणजे फ्लो असा जायचा, असा जायचा, असा फ्लो जायचा, असा जायचा ना. असं त्यावेळेस तुझ्या मनात काय चाललं होतं त्यावेळेस? आम्ही अलर्टच होतो नाही का, असं. म्हणजे तू ड्युटीवर होतास? बरोबर, अलर्टमध्येच होतो. म्हणजे काय बोलू शकत नव्हतं, असं नाही काय चाललंय पहिलं बघत होतं. कारण की एका ठिकाणी एवढं तर सांगू शकतो की एका ठिकाणी नाही झालं ते, म्हणजे थोडं कॉन्ट्रोवर्शियल होऊ शकतं किंवा होऊ शकतं. ठीक आहे ना, कारण आता तिच्यात काय इतके लोक जमल्यावर कोणाला हे करणार ना. ते सिरीज ऑफ मिस्टेक झाली. म्हणजे अर्ध्या मिसकम्युनिकेशन, की या लोकांना वाटलं की बंद होणार आहे. जी झोपलेत ते म्हणले आम्ही सकाळी स्नान करून जाणार आहेत, आणि ज्यांनी घेतला असेल फायदा काय माहिती. ते शेवटी आपल्या हातात नाही, त्याच्यावरती कमेंट न केलेलंच बरं आहे. फक्त मला एक थोडंसं जाणून घ्यायचं होतं. आता थोडंसं आपण बाकीचे जे मुद्दे राहिलेत समजा, जसं की सेलिब्रिटीज तिथं बरेच आले होते, तर मग त्यांच्यासाठी काही वेगळी ट्रीटमेंट होते का, की सामान्य माणसासाठी काही वेगळं होतं का? तुझा काय एक्सपिरियन्स होता त्याच्यावरती? होतं तसं एक थोडं VIP कल्चर होतं तिथं, पण नंतर बंद केलं. पण एक चांगलं केलं की त्यांना यमुनेच्या पलीकडे ठेवलं. जेवढे पण सेलिब्रिटी वगैरे यायचे ना, त्यांना यमुनेच्या पलीकडेच ठेवलं. म्हणजे बाहेर ना हेलिकॉप्टरने आले, तिथं स्नान केलं, तिथं निघून गेला असं. त्यांना पब्लिकमध्ये इन्व्हॉल्वमेंट जास्त नव्हतं. त्यांचं एंट्री एक्झिट पण एका बाजूला ठेवली. फक्त जे मोठे मोठे लोक यायचे, आपले जे गव्हर्नमेंट ऑफिशियल्स आहेत, ते फक्त इथं जिथं साधू संत स्नान करतात तिथं सेपरेट याच्यामध्ये. जसे राष्ट्रपती आले होते, मोदीजी आले होते, ते आपल्या साईडला सेक्टर 3-4 मध्ये, त्यांचा काय प्रॉब्लेम नव्हता. आणि त्याच्यानंतर आता काही लोक फेमस पण झाले, जसं की मोनालिसा खूप जास्त फेमस झाली. तिची काय ग्राउंड रियालिटी होती, स्टोरी काय होती तिची? ती पण सेक्टर 19-20 मध्ये असायची बाबा लोकांच्या त्याच्यामध्ये. सुरुवातीला तिला कोणी नोटीस नाही केलं? कोणी नोटीस नाही केलं. तेच असे जे इन्फ्लुएन्सर आले होते, क्रिएटर्स आले होते ना, त्यांनीच कोणीतरी हे केलं. पण ते एरिया एवढा पॉवरफुल होता ना महाकुंभाच्या त्यावेळी, तुम्ही काही टाका, काही व्हायरल होत होतं. मी पण व्हायरल झालो आपोआप. म्हणजे काही टाका तिथं, काही व्हायरल होत होतं. कारण ते नवीनच एक्सपिरियन्स होता ना रे, सगळ्याच लोकांसाठी समजा. ते मोनालिसा, तिची बहीण तिथंच होती अजून पण. ती गेली, म्हणजे ती वैतागून गेली, तिला आता ऑफर्स वगैरे भेटले. पण तिची बहीण आता होती, तिला बहिणीला भेटलो आम्ही, जे संत्री वाटत होतं आम्ही फळं, त्या टायमिंगला भेटलो. तिला लोक त्रास देतात, एकाला समजलं नाही एकाच्या मागे. त्यानंतर ते IIT बाबा फेमस झाले, ते एरोस्पेस, जे आमच्या लाईनीतले एरोस्पेस इंजिनियर होते, ते पण ते तर वेगळ्या ट्रान्समध्ये असतात. ते जे आत्ता त्यांची कॉन्ट्रोवर्सी चालू आहे ना, मी 100% सांगू शकतो की ते रिव्हर्स सायकोलॉजी करतात. म्हणजे जसं मी तिथं होतो, त्यांचे आई वडील त्यांना भेटला असेल ना त्यांना? नाही, म्हणजे असं पाहिलं होतं, पण तेव्हा ते एवढं हे नव्हतं, माहिती नव्हतं. ते आखाड्यांमध्येच होते आपल्या इथं. त्यांचे आई वडील त्यांना भेटायला आले होते, तेव्हा ते तिथनं पळून गेले होते. त्यांना त्यांच्या आई वडिलांबद्दल थोडंसं राग पण जाणवतं, म्हणजे जेवढे त्यांचे व्हिडिओज वगैरे पाहिले, जेवढं आम्ही त्यांना ओळखतो ना IIT बाबांना, की ते थोडेसे उलटे विचारायचे आहेत. म्हणजे त्यांना हे करायचं नाही म्हणलं ना, ते करून टाकतात. कर म्हणलं की नाही करत, असं म्हणजे थोडंसं वेगळं. आता लोकांनी त्यांना पब्लिकनी वरती काढले, डोक्यावर घेतलं. पण ही जी कॉन्ट्रोवर्सी आहे ना, ते त्यांचा एस्केपचा मार्ग आहे. म्हणजे कसं समजलं नाही? म्हणजे ते एवढं वैताग घेणार, एवढं नाव स्वतःची बदनामी करून घेणार ना, की मग ते स्वतः साईडला निघून जाणार. कारण की आता जर ते म्हणले ना की मी आता चाललोय, ते जिथं जाईल तिथं लोक येतात, जिथं जाईल तिथं लोक येतात. ते माणूस म्हणजे असं दिसतो याडा, पण याडा नाही होतो असे. आम्ही त्यांना पाहिलं, आम्हाला माहिती आहे त्यांची सिस्टीम कशी तिथं. कारण की त्यांचे आई वडील जेव्हा आले होते ना,
त्यांचे आई वडील आले होते तेव्हा ते स्वतःचा आखाडा सोडून दुसऱ्या आखाड्यात जाऊन थांबले होते. आता भेटले त्यांचं ते, पण ते असे नाही चालणार, असे चालणार असे. म्हणजे जास्त हुशार आहे, अति हुशार आहे, की त्यांना माहिती आहे की बरोबर आहे की आता आपण फेमस झालो, आपण कुठं जरी गेलो हे आपल्याला जे करायचं ते नॉर्मल लोक आपल्याला करू देणार नाही. मग आता काय करायचं, त्यांच्या मनात थोडंसं राग निर्माण करायचं, काहीतरी चुकीचं वागायचं. आणि ते मस्त तिथं ते वाराणसीला असायचे, ते मूळ वाराणसीमध्येच सापडायचे. म्हणजे कोणी लोक गेले ना तिथं घाटावर बसलेले असायचे, ते तिथं नाही तर कुठेतरी एकदम निवांतमध्ये राहतील. कारण की ते आत्ता डायरेक्ट जिंकून गेले ना की कुठेही जाऊ देत लोक त्यांना देणार त्यांना. आणि यंग जनरेशनने त्यांना उचलून धरलं आहे खूप. यंग जनरेशनने आत्ताच्या जनरेशन त्यांना उचलून धरलं आहे. अजून तिथं एक अफवा उठली होती की अश्वत्थामा आला. तेव्हा त्याला मजा आली होती. म्हणजे एवढी मजा आली होती ना, अक्षरशः लोक आमच्याकडे आली होती खोयाबाई केंद्रामध्ये. अश्वत्थामा सापडला अश्वत्थामा दिसला का बघा म्हणून ते खोयाबायामध्ये तिथं आली होती. म्हणजे असे अश्वत्थामा म्हणजे महाकुंभाचा रोजचा दिवस आहे ना, रोज काहीतरी युनिक घडायचं रोज. मग ते एक जण आलं की असं ह्या ठिकाणी दिसलं नाही का. मग ॲक्च्युअल मधले सगळे खोयाबाया केंद्र ॲक्टिव्ह झाले की अश्वत्थामा दिसतोय का. पण मग शोधायला फोटो कुठला लावायचा आहे का सिस्टीम मध्ये. तो एक मस्त किस्सा होता की बाबा अश्वत्थामाला शोधायचं. ती एक मजा झाली होती. नंतर चिकित्सालयामध्ये पण तिथं मजा यायची आम्हाला. म्हणजे रोज काही ना काहीतरी नवीन काढायचं. तिथनं रोज हेलिकॉप्टरवरनं फिरायचं. अमृत स्नानाला जर यायचं ना तर लो अल्टिट्यूडवरनं हेलिकॉप्टर फिरायचं, तिथनं पुष्प अर्पण करायचं, त्याला पण हे करायची. आणि भैया लोक तिथली जे ना खरंच त्या लोकांना असं थोडंसं सिविक सेन्सच नाही. 1.5-2 लाख टॉयलेट्स असतील ते त्यांनी खराब करून टाकले. म्हणजे त्या लोकांना असं वाटत होतं की महाकुंभानंतर आहे ना असे पृथ्वीचे 2 तुकडे होणार आहेत. आणि शेवटचा चान्स आहे म्हणजे कमवून घ्या. जसं भेटते तिथले लोकलचे लोक सगळी की पैसे कमवून घ्या, लुटा लोकांना. म्हणजे लुटत होती की बाबा 1,500 रुपये तुम्हाला इथनं सोडायचे किंवा इथं हे करायचे, पाण्याच्या बाटल्या 60 रुपये, असं नाही का. म्हणजे असं वाटत होतं की असे पैसे गोळा करणार आहेत आणि पृथ्वी सोडून जाणार कुठेतरी लांब राहिला, असं एवढं तिने साठवून ठेवलं होतं. असं म्हणजे असं त्यांनी नाही थोडं म्हणजे ती एक गोष्ट खूप अशी हे होती, निगेटिव्ह होती. आणि मग ज्यावेळेस समजा जे बाबा लोक होते ते ज्यावेळेस निघून गेले, कधी निघाले समजा तिथून? 3 तारखेचं स्नान झालं ना, म्हणजे त्यांची नाराजगी 29 तारखेचं जे झालं इन्सिडेंट तेव्हापासून ते नाराज झाले. ते 29 तारखेच्या स्नानाला पण नाही आले. नाराजी म्हणजे काय होतं त्यांची? म्हणजे त्यांचं म्हणणं काय होतं? त्यांचं म्हणणं होतं आमच्यामुळं लोकांची हानी नाही झाली पाहिजे. आम्ही 29 तारखेचं आहे ना स्नान, तुम्ही आत्ता पण जर त्यांचे लाईव्ह स्ट्रीम बघितले ना, संध्याकाळी झालं. जे पहाटे व्हायचं होतं ना ते संध्याकाळी झालं. त्या दिवशी मौनी अमावस्येचं स्नान आहे ना संध्याकाळी झालं. मग त्यांनी त्यांचे डिसिजन घेतला की म्हणजे तसे त्यांचे 2-3 मौनी अमावस्या स्नान आणि त्यानंतरचं 3 तारखेचं स्नानच इम्पॉर्टंट होतं वसंत पंचमीचं. ते 2 झाले की मग ते निघून गेले. त्यांनी सांगितलं की बाद झालं, आपल्यामुळं जास्त असं हे नको. खूप म्हणजे बाबा लोक येडी दाखवून ते मॅच्युअर होती, पण आपली लोक येडी होती. त्यांनी एवढे मॅच्युरिटीमध्ये डिसिजन घेतलेत ना सगळे. त्यांनी आपला विचार केला कायम. बाबा लोकांच्या मनात आहे ना प्रत्येक क्षणात आपला विचार होता पब्लिकचा की आमच्यामुळे यांना त्रास नाही झाला पाहिजे. म्हणून त्यांनी नंतर मग ते 3 तारखेपासून हळूहळू कमी म्हणजे आम्ही जायचो. आज हा आखाडा रिकामा झाला, आम्ही बघायचो बाबा नाही आहे, मी आहे बिझीवाला बाबा आहे मी, असं करायचं. त्यांनी सांगितलंच नाही शेवटपर्यंत कधी जाणार आहे की आम्ही असं चाललोय. नंतर आम्हाला भेटले किन्नर आखाडे. तो एक वेगळा विषय, किन्नर आखाडा. ते बोलायचंच राहिलं आपलं. किन्नर आखाडा, ते मला फोन आला होता. मी त्यांना विचारलं तुम्ही कधी जाणार आहेत? ते म्हणले आम्ही आहे 26 फेब्रुवारीपर्यंत. मग हे कमी होता पूर्ण मग 12 तारखेच्या स्नानापर्यंत निघून गेले. त्यानंतर कुठल्या स्नानाला नव्हते मग. आणि किन्नर आखाडा तो वेगळाच विषय. म्हणजे जे मला भेटले महामंडळेश्वर तिथंचे दीपा आई, त्यांनी मला अक्षरशः एवढे दिवस आहे ना मुलासारखं सांभाळलं. म्हणजे ते माझ्या लोकेशनपासून ऑलमोस्ट 7 किलोमीटर लांब होते त्यांचा आखाडा. म्हणजे त्यांचं सेक्टर 16 होतं, आम्ही सेक्टर 3 होतो. ती लोक एवढी भारी होती ना, म्हणजे प्रत्येक स्टेटमधले किन्नर होते तिथं. किन्नरचे महामंडळेश म्हणजे गुरूंचे गुरु असे नाही का. ती खूप मोठी पदवी असते. तर म्हणजे साक्षात आपण म्हणू शकतो शिवशक्तीचं असं. तुम्हाला ती एनर्जी शिफ्ट होताना दिसते त्यांच्यात प्रत्येक ह्याच्यात जेवढे किन्नर होते ना तिथं, अशी की फेमिनन एनर्जी आणि मस्क्युलिन एनर्जी अशी शिफ्ट होताना दिसत त्यांच्याशी बोलताना. ते एक वेगळा विषय, ते एक भारी होतं, बघण्यासारखं होतं.
आणि ज्यावेळेस समजा हे जे महाराज लोक होते ते सगळे चालले गेले, त्याच्यानंतर पण स्नान वगैरे चालू होते. हो चालू होतं. मग तो एक्सपिरियन्स कसा होता समजा? काय नाही म्हणजे नॉर्मलच होतं. असं गर्दी असे, मग गर्दी वाढत गेली, लोकांची गर्दी वाढत गेली, पण असं परक वाटायचं. जी मजा यायची, जी एक्साइटमेंट असायची ना, अरे बाबा लोकांच्या आकडे निघतील, चला 8 नंबरचा पूल पकडा, नाही का, तिथं जाऊन थांबा, म्हणजे जवळ ना बघायला ज्याच्यासाठी कुंभमेळा नावाजला जातो समजा, नावाला जातं. ती मजाच चालली गेली. ते तिथनं ती शक्तीच निघून गेली अशी. झाला आता फक्त स्नान राहिलं. ते आकडे असे भकाच वाटायच्या नावा, असं लय वाईट वाटायचं की गेलं करमतच कोणतरी. नसेल समजा. आपल्या घरातलाच माणूस कोणतरी गेले, तेव्हा पण एक रील टाकली होती मी, की असं म्हणजे तो मोमेंट लक्षात राहिला नाही का, की चला बाबा गेले. म्हणजे आता शेवटचा एक विचारतो, कारण आता बऱ्यापैकी आपण सगळ्याच गोष्टी कव्हर केल्या. तुझ्या लाईफमध्ये काय इम्पॅक्ट पडला समजा महाकुंभमुळे? थोडं शांती भेटली असं, म्हणजे जे म्हणजे मन व्हायबल होतं, किंवा तर माणसं ओळखायला सुरुवातीला थोडंसं वैताग येत असेल ना, की आपण यार कुठे ड्युटी लागली, काय लागली, इतकी गर्दी आणि कुठे बाया लोकांचे आणून ठेवले. सुरुवातीला नॉर्मल माणसाचं होतं समजा, तसंच होतं. आणि पहिली गोष्ट की असंच नव्हतं की बाबा लोक, आता मी कोकणातलं आहे, मला ते माहिती आहे की अशा गोष्टी असतात, पण मी सायन्स आणि ह्याच्या माध्यमातून असं मी जास्त विश्वास नव्हतो ठेवत, पण मी डिसरिस्पेक्ट नव्हतो करत. म्हणले कुठे आणून ठेवले बाबा लोकांच्यात, नाही का असं. नंतर जसं त्यांना जाणून घेतलं, मग असे एक 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 घड्या उलगडत गेल्या अशा, की बाबा ॲक्च्युअलमध्ये काय सिस्टीम आहे, असं भारी. मग त्यांनी मला लाईफची क्लॅरिटी भेटली की आता काय करायचं आहे. ते माझे पेंडिंग प्रोजेक्ट असू दे, डिफेन्स रिलेटेड असू दे, किंवा माझे लाईफचे पर्सनल मार्ग असतील, की समजत गेलं. लोकांचे इंटेन्शन मी समजू शकतो, की जसं सांगितलं ते. अजून आहेत 2-4 गोष्टी ते गुपित आहेत. बरोबर आहे. आता इतके दिवस तू तेवढा त्याग केलायस, तर ते तुझं काय अचिव्हमेंट आहे, ती इतक्या सहज शेअर करून पण अर्थ नाही. तर शिवम, खरंच खूप मजा आली, आणि बऱ्याच गोष्टी मी तरी ट्राय केल्या की आपल्या ऑडियन्सपर्यंत ते पोहोचवता येईल. थँक्यू सो मच की तू ॲक्च्युली म्हणजे ऑलरेडी तू डिफेन्समध्येच, त्याच्यामुळे तर तुला सल्यूट आहेच, पण तू आपल्या लोकांची बरीच मदत केली. की म्हणजे मी पण बरेच लोक ट्राय करत होतो की कोणाला काही मी तुझाच नंबर द्यायचा, आणि तू हक्काने प्रत्येकाला मदत करत होता. म्हणून संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेतर्फे मी तुला थँक्यू सो मच म्हणतो की तू इतक्या लोकांची हेल्प केलीस. कारण आपल्या हक्काचा माणूस कोणतरी लागतं. ते जर महाराष्ट्रात असतं, कुठं असतं तर गोष्ट वेगळी होती, पण ते त्याच साईडला होतं, आणि तू आपला म्हणून प्रत्येकाची हेल्प करत होतोस. खरंच थँक्यू सो मच. आणि आज खरंच थँक्यू की पुन्हा एकदा तू इथं आलास, शब्द पाळलास आपला, आणि एक एक्सपिरियन्स लोकांसोबत शेअर केला. कारण हा लोकांना एक्सपिरियन्स कुठंच नाही मिळणार. आजचा जो पॉडकास्ट आहे ना, मी गॅरंटीने सांगतो की या मोमेंटपर्यंत जर एखादा व्यक्ती जर ऐकत असेल तर त्याला बऱ्याच गोष्टी शॉर्टमध्ये समजल्या आहेत की रिअल म्हणजे कुंभमेळा काय असतो आणि त्याची ग्राउंड रिॲलिटी काय होती. तर थँक्यू सो मच. थँक्यू. मी पण सगळ्या जनतेचा आभार मानतो की खूप प्रेम दिला मला. म्हणजे मी या फील्डमधला म्हणजे क्रिएटरच्या फील्डमध्ये नाही आहे, पण झाल्या पण मी सांगितलं होतं की अनफॉलो करा, पण लोकांचं एवढं प्रेम आहे ना, अजून पण मला मेसेज करतात की दादा तू बंद नको करू, असं तसं. पण खरंच मनापासून सगळ्यांचे आभार की खरंच म्हणजे विश्वास ठेवला, प्रेम केलं, म्हणजे मला संधी दिली तुमच्या सेवेची. आणि माझे कर्म होते किंवा माझ्या लाईफमधनं जे काही झालेल्या चुका होत्या आधीच्या, ते मला तिथं असं याचं सेवेरूपी मला प्रायश्चित करता आले. दुसरी गोष्ट तर मी सगळ्यांना म्हणतो की मी माझ्या अख्ख्या खानदानाचे पाप धुतले ती तरी साबण एवढंच. तेवढं थँक्यू सगळ्यांना. येस. तर आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण परत एकदा पॉडकास्ट करणार आहोत, कारण आता मला एक नवीन गोष्ट समजली की तू 150पेक्षा जास्त किल्ले फिरून आलास, आणि तुझ्या पर्स्पेक्टिव्हने ते आम्हाला जाणून घ्यायला नक्कीच आवडेल. तर आपण लवकरच एक नवीन पॉडकास्ट करूयात. चालेल ना, चालेल. मला पण आवडेल. म्हणजे ॲक्च्युअलमधलं सह्याद्री काय आणि इन्फ्लुएन्समधलं म्हणजे नाही का रीलमधलं सह्याद्री वेगळा, आणि जे इंस्टाग्रामच्या आधीचं आम्ही जे फिरलोय आत्तापर्यंत फिरत आले, म्हणजे मी एकटा नाही येणार तेव्हा, आपल्या टीमसोबत बसू किंवा जेवढं आम्हाला माहिती सगळं जाऊ, पण ॲक्च्युअल सह्याद्री काय, गडपुरुष काय, सह्याद्रीतले अनुभव आहेत ना एवढे भारी आहेत ना, म्हणजे काटा येतं अंगा असं. सह्याद्रीबद्दल बोलायला मला कधी आवडेल. येस. तर थँक्यू सो मच परत एकदा. येस. तर मंडळी, जर तुम्ही अजूनही हा व्हिडिओ पाहत असाल तर ऑब्व्हियसली तुम्हाला हा व्हिडिओ आवडला आहे, म्हणून नक्की या व्हिडिओला लाईक करा, आणि कसा वाटला आजचा एक्सपिरियन्स हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. ओके, तर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.